नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या टेस्टमधले जे जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. सो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पासून तर प्रश्न क्रमांक 20 पर्यंत भूगोल आणि पर्यावरणाचे प्रश्न त्या ठिकाणी होते. आपण एक एक प्रश्न सविस्तर बघूया. सो या ठिकाणी जो पहिला प्रश्न होता हा होता सागरशास्त्रावरचा, म्हणजे ओशनोग्राफीवरचा. या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने 3 स्टेटमेंट दिले होते आणि विचारलं होतं की योग्य विधानांची निवड करा. ओके, मग इथे जर तुम्ही पहिलं स्टेटमेंट बघितलं तर ते होतं तुमचं गल्फ प्रवाह किंवा गल्फ स्ट्रीमच्या बाबतीमध्ये, जो उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीजवळून वाहतो. तो एक उष्ण प्रवाह आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तर पूर्वेकडे असलेला जो युरोपचा भाग आहे तो थोडा उष्ण होतो, त्याच्यामुळे तिथली जी काही बंदरं आहेत ती गोठत नाही. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. पश्चिम युरोप व जपान जवळील किनाऱ्यावर उष्ण प्रवाहांमुळे थंडीची तीव्रता कमी होते. हे पण अगदी बरोबर आहे, कारण की जपानच्या पूर्वेकडनं उष्ण प्रवाह वाहतो. राहील तुमच्या लक्षामध्ये. तिसरा जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. पेरू व बेंग्वेला हे थंड प्रवाह किनाऱ्यालगत धुके निर्माण करून वृष्टी वाढवतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जिथं कोल्ड करंट असतील किंवा जिथे थंड प्रवाह असतील त्या ठिकाणी पाऊस पडतो का? याचं उत्तर आहे नाही. त्याच्यामुळे इथे जर का तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे काय, फक्त अ आणि ब विधान या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. इथे तुम्हाला काय दिलं होतं, रूपांतरित खडकांविषयी असलेली पुढील विधाने विचारात घ्या. रूपांतरित खडकांना आपण जनरली इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मेटामॉर्फिक रॉक असं म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला 4 स्टेटमेंट दिली होती आणि विचारलं होतं की कोणती विधाने योग्य आहेत. काय विचारले, कुठली विधाने योग्य आहेत. रूपांतरित खडकांमध्ये स्ट्रक्चर आढळतं किंवा लेअरिंग आढळतं का? याचं उत्तर नाही. स्तरित खडकांमध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय बघायला मिळतात, स्तर बघायला मिळतात. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. हे जे खडक असतात ते कशामुळे तयार होतात, खूप जास्त उष्णता आणि दाब पडल्यामुळे. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट पण या ठिकाणी बरोबर आहे. आणि यांचं जे इरोजन आहे ते अतिशय संत असतं किंवा स्लो असतं, ज्याला आपण मराठीमध्ये वेदरिंग असं म्हणतो. का? कारण की हे अतिशय कठीण असतात. तो तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे. चौथं विधान जे आहेत की जीवाश्म मोठ्या प्रमाणात आढळतात, हे चुकीचं आहे. ठीक आहे, जे गाळाचे खडक असतात त्या गाळाच्या खडकांमध्ये जनरली जीवाश्म मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. सो या ठिकाणी वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असं विचारलं होतं. सो पर्याय क्रमांक 4 आहे, जो ए, बी आणि सी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. चला पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक 3 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघा. इथे तुम्हाला जिओमॉर्फोलॉजीवरचा हा प्रश्न होता, ज्याला आपण मराठीमध्ये भूरूपशास्त्र असं म्हणतो. नदीच्या तटावर कठीण व मृदू खडक असल्यास नदीच्या प्रवाहामुळे मृदू खडकांची कठीण खडकांपेक्षा जास्त झीज होते, त्यामुळे नदीच्या मार्गात तीव्र उतार तयार होतात. त्यांना आपण काय म्हणतो? बघा लक्षात घ्या. जनरली तुम्ही असे काही नदीतले उथळ भाग बघितले असेल जिथं पाणी कसं वाहतं, खळखळ वाहतं, किंवा मग उथळ रिजन असतात जिथं रॉक्स थोडे वरती आलेले असतात, त्याला आपण खळाळ किंवा इंग्लिशमध्ये रॅपिड्स असं म्हणतो. काय म्हणतो? रॅपिड असं म्हणतो. काही लक्षामध्ये. सो पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे बघा, भारतातल्या खनिज संपत्तीवरचा हा प्रश्न आहे. त्यातील प्रामुख्याने जी ऊर्जा खनिज संसाधन आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. भारतातील नैसर्गिक वायूविषयी असलेली पुढील विधाने विचारात घ्या. इथे जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला 4 विधानं त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि ही सगळी कशा संबंधित आहे, नैसर्गिक वायू संबंधात आहे. भारतातील सुमारे 75% नैसर्गिक वायूचे साठे मुंबई हाय क्षेत्रात आहे. चुकीचं आहे. एक संपूर्ण भारताच्या जवळजवळ 25 ते 27% डिपॉझिट फक्त कुठे बघायला मिळतं, मुंबई हायच्या परिसरामध्ये बघायला मिळतं. आणि भारतामध्ये एक कंपनी आहे गेल नावाची, तिच्याकडे जवळजवळ 12,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबी जगा आहे. तर नळांचं एक जाळं आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये की एक पाईपलाईनचं नेटवर्क आहे, त्याच्या थ्रू हा सगळा नॅचरल गॅस काय केला जातो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो. पर्याय क्रमांक 3 बघा. हाजिरा, विजापूर आणि जगदीशपूर ही भारतातली सगळ्यात मोठी काय आहे, पाईपलाईन स्कीम आहे. सो तिसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि चौथं स्टेटमेंट जर का बघितलं तर भारताच्या पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रामध्ये विस्तृत साठे आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने कृष्णा, गोदावरी आणि कावेरीचा जो त्रिभुज प्रदेश आहे त्या ठिकाणी. सो अ स्टेटमेंट जर का सोडलं तर खालचे तिघही स्टेटमेंट बरोबर आहे. मग इथं काय विचारलं होतं, चुकीची विधाने निवडा. मग इथं फक्त काय आहे, तुमचं एच विधान चुकीचं आहे, म्हणून याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. राहील लक्षामध्ये. चला पुढे जाऊयात. इथे तुम्हाला जिल्हा, ते जिल्ह्याचं ठिकाण आणि त्याच्यानंतर ते कुठल्या राष्ट्रीय महामार्गावरती स्थित आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जनरली प्रश्न विचारलेले होते. आता तुम्ही जर का बघितलं तर गडचिरोली
नॅशनल हायवे क्रमांक 930, अहिल्यानगर जे आहे 130, नांदेड 361 आणि अकोला क्रमांक 53. मग इथे जर का तुम्ही बघितलं तर 2, 1, 3 आणि 4 असं त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. नॅशनल हायवेचे क्रमांक बदललेले आहेत. ओके, चला पुढे जाऊयात. अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन होता. तुम्हाला कुठला नॅशनल हायवे कुठून जातोय हे माहीत असलं पाहिजे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 6. भारतातील पर्जन्यवृष्टी, भारतामध्ये जो पाऊस पडतो त्या संबंधात तुम्हाला 2 विधानं दिले होते. तामिळनाडूचा अंतर्गत भाग आणि कर्नाटक पठार हा जास्त पर्जन्य प्रदेशात मोडतो. चुकीचं आहे. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पडतो. 100 सेंटीमीटर पेक्षा पण कमी पाऊस आहे. लक्षात ठेवा, पहिलं विधान चुकीचं आहे. दुसऱ्या विधानामध्ये पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थानमध्ये 60 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. दुसरं विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच काय, तर फक्त ब विधान त्या ठिकाणी योग्य आहे. सो प्रश्न क्रमांक 6चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी राहील लक्षामध्ये. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 कडे. बागेलखंड पठार व सागर पठार अनुक्रमे मध्य प्रदेश राज्याच्या टिंबटिंब व टिंबटिंब भागात स्थित आहे. आता तुम्ही जर का मध्य प्रदेशचा नकाशा बघितला तर मध्य प्रदेशचा नकाशा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बागेलखंड आहे इथे नॉर्थ ईस्टला, म्हणजे कुठे तर ईशान्य भागामध्ये, आणि सागर पठार कुठे आहे तर मध्य भागामध्ये आहे. म्हणून काय आहे तुमचं पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. मॅप पॉइंटिंग वरचा हा प्रश्न होता. नकाशा वाचन ज्याचं चांगलं आहे तो याचं उत्तर व्यवस्थित देऊ शकतो. पुन्हा पुढे बघा, पुढील विधानांचा विचार करा. ओके, भारतातील खनिज संपत्तीवरचा हा प्रश्न होता. इथे तुम्हाला प्रामुख्याने आयर्न ओर वरती प्रश्न विचारला गेला आहे. मॅग्नेटाइट हे सर्वात उच्च प्रतीचे लोह खनिज असून त्यात शुद्ध लोहाचे प्रमाण 70% असते. पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की हेमेटाइट रंग काळा असून याचा रंग काळा नसतो, याचा रंग जनरली ब्राऊन कलरचा असतो. ठीक आहे, ब्लॅक कलर नसतो. सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. बाकी तिसरा आणि जो चौथा पर्याय आहे लिमोनाइट आणि सिडराइट बद्दलचा, ते दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी काय होते बरोबर होते. मग तुम्ही जर का बघितलं तर प्रश्न क्रमांक 8 जो आहे त्याचं पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी उत्तर आहे. ACD स्टेटमेंट बरोबर आहे. राहील लक्षामध्ये. ओके, चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 9. पुढील विधानांचा विचार करा आणि तुम्हाला अयोग्य विधानं निवडायची आहेत. अयोग्य म्हणजे काय, चुकीची. सो दक्षिण गोलार्धात 55° दक्षिण अक्षवृत्ताच्या दक्षिणेस अंटार्क्टिका खंडापर्यंत सर्वत्र महासागर आहे. बरोबर आहे. दक्षिण गोलार्धामध्ये जर का तुम्ही नकाशा बघितला तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 55 अंशानंतर दूरपर्यंत फक्त दक्षिण महासागर पसरलेला आहे. जगातील 90% लोकसंख्या दक्षिण गोलार्धात एकवटली आहे. 90% दक्षिण नाही, उत्तर गोलार्ध इथे पाहिजे होतं. उत्तर गोलार्धात खंडांच्या उत्तर अंतर्गत भागात उन्हाळा व हिवाळ्यातील तापमानात खूप मोठा फरक असतो. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. का, कारण की उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे जो खंडांतर्गत भाग असतो तिथे उन्हाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमधला जो तापमानातला फरक असतो तो खूप जास्त असतो. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय, अयोग्य म्हणजे चुकीचं विधान. सो इथं जर का तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक 2 फक्त काय आहे, बी विधान जे आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. 9चा पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 10. भारताचा प्राकृतिक भूगोलावरचा प्रश्न होता. निम्न गंगा मैदानाच्या संदर्भात असलेल्या विधानांतून चुकीचे विधान निवडा. 4 स्टेटमेंट तुम्हाला दिले होते. तुम्ही जर का बघितलं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये या ठिकाणी इथे प्रामुख्याने निम्न गंगेचा मैदानी प्रदेश कुठे आहे, ईस्टर्न यूपी, पूर्व बिहार आणि याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये हा तो रिजन आहे, पूर्व बिहारचा आणि पश्चिम बंगालचा. त्याच्याबद्दल इथे प्रश्न विचारलाय. सो निम्न गंगा मैदानाच्या पूर्व सीमेवर आसाम व बांगलादेश आणि छोटा नागपूर पठार आहे. नकाशात बघितलं तर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. पूर्वेकडे आसामचा मैदानी प्रदेश आहे, पश्चिमेकडे तुमचं छोटा नागपूरचं पठार आहे. मैदानाच्या पूर्व भागातून तिस्ता, जलढाकिया, संकोश या नद्या गंगा नाही तर कुठल्या नदीला जाऊन मिळतात, त्या जाऊन मिळतात ब्रह्मपुत्रा नदीला. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट इथं रॉंग आहे. आणि तिसरं आणि चौथं स्टेटमेंट जे होतं ते बरोबर होतं की राजमहल टेकड्या, मेघालय पठार यांमधील द्वीपकल्पीय भारताचा जो भाग आहे तो खाली गेलाय, त्याच्यात गाळ साचला आणि त्याच्यामुळे काय झालं, निम्न गंगेचे मैदानी प्रदेश तयार झाले. आणि हा जो खाली गेलेला भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो माल्टा गॅप, माल्टा अपभ्रंश असं त्याला म्हटलं जातं. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके, चला
प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्राच्या भूगोलावरचा हा प्रश्न होता. पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यांचा समावेश मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये होत नाही? थोडा प्रश्न फिरवून विचारला होता. मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये, आता नदी नाही विचारलेली आहे, नदीचं खोरं विचारलेलं आहे. आता आडाण नदी बघितली तर खोरं आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. वर्धा नदी जर का बघितली तर पुन्हा नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तापी नदीचं खोरं कुठं मराठवाड्यामध्ये आहे? लक्षात घ्या, तापी नदीची एक प्रमुख उपनदी आहे जिचं नाव आहे, जी इथून वाहते बघा, अजिंठा लेण्या जिच्या करवरती आहे, अशी वाघूर नदी. या वाघूर नदीचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आलं तुमच्या लक्षात? सो तापी नदीचं थोडं खोरं कुठे आहे? तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठवाड्यामध्ये बघायला मिळतं, अगदी थोडा भाग आहे. सेम थिंग भीमा नदीच्या बाबतीमध्ये आहे. भीमा नदीच्या काही उपनद्या कुठून येतात? धाराशिव मधून येतात. सो तिथे सुद्धा तुम्हाला भीमा नदीचं थोडं खोरं बघायला मिळेल. सो त्याच्यामुळे याचं उत्तर काय होतं? ए आणि बी. सो पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ह्याच्यात 2 नद्या आहे, अडाण यवतमाळ आहे, वर्धा विदर्भातली आहे. या 2 नद्या जर का सोडल्या तर काय आहे, बाकीच्या सगळ्या नद्या तुम्हाला बघायला मिळतील मराठवाड्यामध्ये. ओके, किमान थोडा भाग तरी त्या ठिकाणी बघायला मिळेल. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 12. इथं तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलं होतं आणि कुठलं स्टेटमेंट योग्य आहे, करेक्ट आहे ते विचारलेलं होतं. कोची बंदर भारतातील सर्वात मोठे शिपयार्ड आहे. शिपयार्ड म्हणजे काय? जिथं जहाजं तयार केले जातात. आणि सुएझ कोलंबो सागरी मार्ग असल्यामुळे व्यापारीदृष्ट्या महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. भारताचा नकाशा बघितला तर दक्षिणेकडे इथं कोची आहे. ओके, आणि सुएझ कोलंबो, इथं सुएझ मधनं जहाज येतात, खाली श्रीलंकेमध्ये कोलंबो आहे. त्या मार्गावरती कोची असल्यामुळे त्याला प्रचंड महत्व आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, मार्मागोवा बंदर जुआरी नदीच्या मुखाजवळ असलेलं असून ते भारतातील प्रमुख लोह खनिज निर्माण करणारे बंदर आहे. अगदी बरोबर आहे. गोवा राज्यामध्ये जेवढेही लोह खनिजाचं उत्पादन होतं ते जनरली मार्मागोवामधून एक्सपोर्ट केलं जातं. आणि हे जुआरी नावाची एक नदी आहे, त्या नदीच्या बरोबर काय आहे तर मुखावरती आहे. त्याच्यानंतर न्यू तोतिकोरिन हे तामिळनाडूमध्ये आहे. एक कृत्रिम बंदर असून ते काय आहे तर रेल्वे मार्गाने इतर राज्यांशी जोडलेलं आहे. सो या ठिकाणी असलेले तिघही विधानं बरोबर आहेत, ए, बी आणि सी. तुम्हाला लोकेशन माहित असले पाहिजे. इथे मन्नारच्या आखातामध्ये तुतिकोरिन बंदर आहे. राहील लक्षामध्ये? ओके, सो पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे जाऊया. पुन्हा प्रश्न क्रमांक 13 बघा. पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा असं तुम्हाला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि इथं तुम्हाला एल निनो आणि ला निना भारताच्या हवामानावरचा हा प्रश्न होता. 4 विधानं दिले आहे. भारतीय मान्सून एल निनोमुळे दक्षिणेकडील दोलायमान स्थिती आणि सोमालियातील समुद्र प्रवाहामुळे प्रभावित होतो. अगदी बरोबर आहे. सोमालियाच्या पूर्वेला असलेले जे स्थानिक जेट प्रवाह आहे त्याला मस्करीन हाय असं म्हणतात, किंवा त्याच्यानंतर सोमालियाजवळ असणारे जे समुद्री प्रवाह आहेत आणि एल निनो यांच्यामुळे हवामानावरती किंवा मान्सूनच्या आगमनावरती परिणाम होतो. जेव्हा एल निनो समुद्र प्रवाह निर्माण होतो तेव्हा दक्षिण अमेरिकेच्या पेरू आणि चिली समुद्र किनाऱ्यावरती पावसाचे प्रमाण वाढते. बरोबर आहे का? कारण की हा उष्ण प्रवाह असतो, तो पेरू आणि चिली जो कमी दाबाचं क्षेत्र तयार करतो. तिसरं स्टेटमेंट चुकीचं होतं. जेव्हा एल निनोची कंडिशन असते तेव्हा ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू गिनी आणि इंडोनेशिया इथे अति पावसाचा नाही तर इथे दुष्काळी परिस्थिती तयार होते. कारण की हे हिंदी महासागराचा पूर्वेकडचा भाग आहे. आलं लक्षामध्ये? आणि पूर्व पॅसिफिकमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असतं, त्याच्यामुळे या ठिकाणी पाऊस पडत नाही आणि दुष्काळी परिस्थिती बघायला मिळते. म्हणून तुमचं तिसरं स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. एल निनोचा उद्भव झाल्यावर समुद्राचे पाणी खालून वर येत नाही व पश्चिमेकडे वाहणारे गरम पाणी थंड पाण्याची जागा घेते. जनरली त्याला आपण काय म्हणतो अपवेलिंग असं म्हणतो. अपवेलिंग कधी होतं? जेव्हा खालचं पाणी गरम होतं, गरम झालेलं पाणी वरती येतं. पण भूपृष्ठावरतीच गरम पाणी असेल तर अपवेलिंग होणार नाही. त्याच्यामुळे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं तिसरं. प्रश्न क्रमांक 14 बघा. या ठिकाणी तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 14 मध्ये 2 विधानं दिलेली आहेत आणि याच्यामध्ये म्हटलं होतं तुम्हाला जनरली ज्या वसाहती आहेत महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या, सो त्याच्यावरचा हा प्रश्न होता. भूपृष्ठ रचना व उतार या बाबतीत द्वीपकल्पीय भारतामध्ये भरपूर विविधता आहे. परिणामतः ग्रामीण वसाहतीचे स्वरूप द्वीपकल्पीय भारतामध्ये मिश्र स्वरूपाचे असते. ओके, याला आपण द्वीपकल्पीय भारत म्हणतो, पेनिन्सुलर इंडिया. इथे काय आहे? प्रचंड भौगोलिक विविधता आहे.
त्याच्यामुळे काय होतं, जे ग्रामीण वसाहतींचं स्वरूप आहे ते मिश्र प्रकारचं आहे. ठीक आहे, उंचाच्या ठिकाणी किंवा जिथं उंची जास्त आहे तिथं वसाहतींचं स्वरूप वेगळं आहे, नदीच्या खोऱ्यांमध्ये वसाहतींचं स्वरूप वेगळं आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातील लाव्हारसापासून निर्माण झालेल्या पठारावरील वसाहती जलस्रोताजवळ असून घन स्वरूपाच्या आहेत, म्हणजे त्यांची डेन्सिटी थोडी जास्त आहे. सो या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं की दोन्ही विधानं योग्य आहेत. ओके, चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15 एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन होता. आतापर्यंत आयोगाने हिमालयातल्या खिंडी विचारल्या आहेत किंवा मग सातपुड्यातल्या खिंडी विचारल्या. पुढीलपैकी कोणती खिंड अरवली पर्वतामध्ये स्थित नाहीये? ठीक आहे, सो अरवली पर्वतामध्ये नेवाली नावाची खिंड नाहीये. बाकी सुरा, देबारी आणि शिवापूर. याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची खिंड आहे, तिचं नाव आहे हल्दी घाटे. या 4 महत्वाच्या खिंडी लक्षात ठेवायच्या अरवली पर्वताच्या बाबतीमध्ये. नेवाली हे 15व्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 पासून आपले एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन इथं सुरू होत होते. ते बघा, इथे तुम्हाला सुरुवातीला 2 प्रश्न दिलेले आहेत, 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिल्या स्टेटमेंटमध्ये बोललं की तैगा जगातील सर्वात मोठी स्थलीय जीवसंहती आहे. बरोबर आहे, लार्जेस्ट बायोम इन द वर्ल्ड. दुसरं, तैगा जीवसंहतीत सूचीपर्णी वृक्ष जसे की स्प्राईन, स्प्रूस, फर यांचे वर्चस्व आहे. अगदी बरोबर आहे. तैगा जीवसंहतीत विविधता विपुल असून. तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तैगा इकोसिस्टीम मध्ये झाडांचं प्रमाण खूप असतं पण बायोडायव्हर्सिटी खूप कमी असते. हे वैशिष्ट्य आहे कोणाचं? तैगाचं. मग इथे ए आणि बी स्टेटमेंट बरोबर आहे, सी स्टेटमेंट त्या ठिकाणी चुकीचं होतं. आणि इथं काय विचारले आपल्याला? वरील विधानातून बिनचूक विधान ओळखा. सो पर्याय क्रमांक 2 16व्याचं काय आहे या ठिकाणी उत्तर आहे. राहील लक्षामध्ये? ओके, चला पुढे जाऊयात. 17 हवामान बदलाची किंवा बदलाची नैसर्गिक कारणे दर्शवणारा पर्याय निवडा. आता हवामान बदलासाठी मानवी तसे नैसर्गिक कारण पण कारणीभूत आहेत. मग या ठिकाणी मिल्कोनविच चक्र जे की सूर्य, पृथ्वी आणि रेडिएशन या 3 गोष्टींशी संबंधित असतं. दुसरं आहे ज्वालामुखीचे उद्रेक, याच्यातनं हरितगृह वायू, पाण्याची वाफ बाहेर पडते. नैसर्गिक पाणथळ प्रदेशातनं मिथेन वायू बाहेर पडतो. सो हे तिघही कारण नैसर्गिक कारण आहेत. म्हणून प्रश्न क्रमांकाचं 70 जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. राहील लक्षामध्ये? हे तिघही कारण काय आहे तर नैसर्गिक कारण आहेत. पुढे बघूयात आपण. खालीलपैकी कोणती प्रदूषके पाण्यात निळे आणि हिरवे शेवाळ निर्माण करतात? ओके, लक्षात घ्या. जनरली हे ऍग्रिकल्चर वेस्ट असतात, त्याच्यामध्ये नायट्रेट्स आणि फॉस्फेट आहेत. पर्याय क्रमांक ए आणि सी म्हणजे किती? दुसरं याचं उत्तर असणार आहे. नायट्रेट आणि फॉस्फेट जेव्हा पाण्यामध्ये जातात तेव्हा आपल्याला अल्गल बूम बघायला मिळतं, शेवाळाची प्रचंड वाढ होते. आलं? त्याला आपण युट्रोफिकेशन असं पण म्हणतो. कालांतराने संपूर्ण पाण्यातलं ऑक्सिजन संपून जातं आणि पाण्यातले जे काही सजीव आहे ते त्या ठिकाणी मृत होतात. प्रश्न क्रमांक 19 पुढील विधाने विचारात घ्या. सफेद चिप्पी एक झाड आहे जे महाराष्ट्राचं आपण जनरली कांदा वृक्ष म्हणून घोषित केलेलं आहे. पहिलं विधान बरोबर आहे. आणि सफेद चिप्पी जे आहे ते लक्षद्वीप बेटांवरचं आहे का? नाही. ते मूळ आहे तुमचं अंदमान निकोबार बेटांवरचं. कुठलं आहे? अंदमान निकोबार. सो विधान 1 जे आहे ते बरोबर आहे, विधान बी जे आहे ते चुकीचं आहे. सो फक्त विधान ए या ठिकाणी बरोबर आहे, लक्षात ठेवा. ओके, मँग्रोव्ह फॉरेस्ट जे महाराष्ट्रातले आहे, महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं ज्यांनी कांदळवन वृक्ष त्या ठिकाणी काय केलं होतं? घोषित केलं होतं. प्रश्न क्रमांक 20 बघा. कार्बन फुटप्रिंट या संज्ञेचा अर्थ काय होतो? जनरली आपण पृथ्वीवरती वावरत असताना वेगवेगळे हरितगृह वायूंचं उत्सर्जन किंवा जे कार्बनचं उत्सर्जन करतो, म्हणजे आपल्या मागे आपण कार्बन उत्सर्जनाच्या ज्या पाऊलखुणा सोडतो त्याच्यासाठी काय केलं जातं? कार्बन फुटप्रिंट असा शब्द वापरला जातो. सो प्रश्न क्रमांकाचं 20चं जे उत्तर आहे ते आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. ओके, चला. सो आय होप की तुम्हाला हे पहिले 20 क्वेश्चन व्यवस्थित संपले असतील. पुढचे क्वेश्चन सर घेतील. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण राज्यसेवा प्रिलिम टेस्ट सिरीजच्या 9व्या पेपरचं जे आहे तर ते डिस्कशन बघतोय बघा. याच्यामध्ये सर्वात पहिले जे प्रश्न आहेत माझे तर ते पॉलिटीचे प्रश्न आपण बघणार आहोत. सो पहिला जो प्रश्न बघा, 21 नंबरचा प्रश्न आहे हा. भारतामध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदान ही तरतूद भारताच्या घटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? आपण जर लास्ट इयरचे त्याच्या आधीचे पेपर बघितले तर आपल्याला महत्त्वाची कलमं जी आहे ती येणं अपेक्षित आहे, हे एकदम क्लिअर आहे बघा. सो याचं जे उत्तर आहे बघा तर ते 3 आहे. आता मुळात जे आहे की आता हे वेगवेगळी जी कलम 326 मध्ये जे आहे सार्वत्रिक प्रौढ मतदान, मग 324 काय आहे तर 324 जे आहे ते इलेक्शन कमिशन आहे.
इलेक्शन कमिशन संबंधी जेवढी काही चर्चा आजच्या डेटमध्ये भारतात आहे त्याच्यावरून इलेक्शन कमिशन संबंधीचे प्रश्न जे आहे ते विचारले जाण्याचे चान्सेस तिथं भरपूर आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 325 जे आहे बघा आपलं 324 नंतर हे कशाशी संबंधित आहे तर मतदार यादी जी आहे तर त्याचा संबंध इथं येतो बघा. आणि 327 जे आहे तर हे जे आहे संसद किंवा राज्य विधिमंडळाची निवडणूक जे आहे याच्या संबंधी संसद कायदे करू शकते हे 327 आहे. सो बेसिकली जे आहे की महत्त्वाची कलमं आपल्याला पाठ पाहिजेत त्यात काही वाद नाही आहे. बरं हे फक्त काही MPSCत विचारलं जातं असं पण नाही आहे. तुम्ही जर गेल्या वर्षी UPSCचे पेपर बघा तिच्यामध्ये सुद्धा फॅक्च्युअल प्रश्न जे आहेत ते कलमं तुम्हाला विचारलेली आहेत. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा राज्य लोकसेवा आयोगाबद्दल योग्य विधान निवडा. सो राज्य लोकसेवा आयोग जो आहे याच्या संबंधीचा जो प्रश्न आहे बघा तर त्याचं जे उत्तर आहे तर ते आपलं 4 उत्तर आहे A आणि C. आयोगाच्या सदस्यांची संख्या जी आहे ती राज्यपाल ठरवतात हे बरोबर आहे बघा. UPSCच्या बाबतीमध्ये ही सदस्य संख्या जी आहे ती राष्ट्रपती डील करतात. इथं जे आहे आपल्याला राज्य लोकसेवा आयोगाबद्दल आहे सर्व सदस्यांनी केंद्र किंवा राज्य शासनामध्ये किमान 10 वर्षे सेवा केलेली असावी हे स्टेटमेंट चूक आहे. हिच्यामध्ये 50% असा तिच्यामध्ये जे आहे निकष आहे बघा. 50% सदस्य जे आहेत तर त्यांनी केंद्र किंवा राज्य शासनामध्ये 10 वर्षाची सेवा देणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्या सेवाशर्ती घटनेनुसार जे आहे राज्यपाल ठरवतात. सो हा पण एक महत्त्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे बघा. आणि याच्याकरता जे आहे आर्टिकल 318 हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ओके सो ही एक बाब लक्षात ठेवा. आणि हा जो 50% आस्पेक्ट आहे आर्टिकल 316 जे आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपला तो आहे की खालीलपैकी चुकीचं विधान निवडा. ओके आता बऱ्याचदा काय होतं ना की आपण आपल्या जे आहे फ्लोमध्ये बरोबर स्टेटमेंट बघायला जातो बऱ्याचदा जे आहे तर ते नीट वाचून घ्यायचं. आपल्याला सिली मिस्टेक कमीत कमी करायचे आहे तेवढं लक्षात ठेवा. सो आता इथं जे आहे चुकीचं विधान जे आहे भारतातील राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया ही अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे असा जो प्रश्न आहे बघा तुम्हाला जे आहे तर इथं चुकीचं विधान जे आहे तर ते निवडायचं आहे. आता इथं जे आहे बघा एकेरी नागरिकत्वाची तरतूद अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे तर इथं काय पाहिजे इथं जे आहे ब्रिटन असणं अपेक्षित आहे. सो उत्तर जे आहे फक्त ब जे आहे बघा तुमचं कारण तुम्हाला इनकरेक्ट विचारलेलं आहे. सो त्या केसमध्ये जे आहे इम्पिचमेंटच्या बाबतीमध्ये US आणि इकडं जे आहे एकेरी नागरिकत्व जे आहे ते ब्रिटन आहे. सो याचं उत्तर जे आहे तर ते 2 आहे. त्याच्यानंतर 24वा प्रश्न बघा कायद्याने परवानगी दिल्याशिवाय भारताच्या संचित निधीतून पैसे काढता येत नाही. राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय कोणत्याही अनुदानाची मागणी करता येत नाही. सो 24 नंबरचा जो प्रश्न आहे तर हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते क्लिअर आहेत बघा. कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया जो आहे त्याच्यातून जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर त्या केसमध्ये आपलं एकदम सिंपल गणित आहे की आपल्याला कायदा जो आहे तर तो त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि याच्याकरता आर्टिकल 114 आणि जे आहे अनुदानांसाठी जे आहे राष्ट्रपतीची परवानगी 113 जे आहे बघा 113 जे आहे. सो 113 114 ही दोघी कलम जी आहेत हिच्यामध्ये मॅटर करतात. आन्सर जे आहे A and B. 25वा प्रश्न बघा 25वा जो प्रश्न आहे बघा तर राज्य मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या विधिमंडळातील एकूण सदस्यांच्या 15% अधिक असणार नाही. आता इथं हा शब्द प्रॉब्लेमॅटिक आहे बघा. विधिमंडळ जे आहे तर इथं तुम्हाला जे आहे स्टेट लेजिस्लेचर म्हणजे जे आहे ना की विधानसभेचा कन्सर्न याच्यामध्ये पाहिजे. सो इथं विधानसभा असा शब्द असणं अपेक्षित आहे बघा. ओके सो ओव्हरऑल जे आहे विधानसभेतल्याच यांचं जे आहे कंपॅरिझन इथं होतं. आणि दुसरं जे आहे की राज्य मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या 12पेक्षा कमी नसणार आहे. सो हा जो महत्त्वाचा कन्सर्न आहे तोही क्लिअर आहे. सो बेसिकली जे आहे की हे सगळं कथून आलेलं आहे 91वी घटना दुरुस्ती जी आहे बघा 2003 जे आहे तिथून आलेलं आहे. सो बेसिक हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आर्टिकल 16 जे आहे 4 164. सो इथं विधानसभा असणं आपल्याला अपेक्षित होतं. बरोबर विधान जे आहे तर ते फक्त ब जे आहे 3 याचं उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला कोणत्या मार्गाने किंवा तत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीला घटनेतील परिशिष्ट 8 मधील एक भाषा अवगत असली पाहिजे असा कन्सर्न आहे. सो बाय नॅचरलायझेशन किंवा स्वीकृतीद्वारे जर तुम्हाला नागरिकत्व हवं असेल भारताचं तर त्या केसमध्ये तुम्हाला 8व्या परिशिष्टातली भाषा आली पाहिजे. आता एक मुद्दा इथं जो आहे की नागरिकत्व जे आहे ते आपल्याला जे मिळतं ते सिटिझनशिप ॲक्ट 1955 नुसार जे आहे ते मिळतं. त्याच्यासाठी जे आहे 5 बाबी आहेत जिच्यामुळे नागरिकत्व मिळतं आणि 3 बाबी आहे जिच्यामुळे आपलं नागरिकत्व जे आहे तर ते काढून घेतलं जातं. सो तो एक मुद्दा पण आपल्याला रुटीन याच्यात येतो बघा. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की कुठल्या 5 गोष्टींमुळे नागरिकत्व मिळतं आणि कुठल्या 3 गोष्टींमुळे नागरिकत्व काढून घेतलं जातं.
27वा प्रश्न जो आहे बघा, कलम 30 मधील हे हक्क अल्पसंख्याकांसाठीच उपलब्ध आहेत आणि 29 मधील हक्क अल्पसंख्याक तसे बहुसंख्याकांसाठी पण उपलब्ध आहेत. 27वा जो प्रश्न आहे बघा, तर हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. आता मूळ मुद्दा काय होतो की आर्टिकल 29 आणि 30 हे जेव्हा आपण बघतो तर आपला कन्सर्न एकदम क्लिअर आहे की इट इज ऑल अबाउट मायनॉरिटी. परंतु इथं जे आहे जेव्हा आपण बघतो बघा 27वा प्रश्न, तर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, कलम 29 जे आहे या कलम 29 बद्दल आपल्याला जे आहे एक केस आहे बघा, अहमदाबाद सेंट झेवियर्स कॉलेज विरुद्ध जे आहे गुजरात राज्य 1974ची ही केस आहे. आता ही जी अहमदाबाद सेंट झेवियर कॉलेज विरुद्ध जे आहे गुजरात राज्य 1974 हिच्यामध्ये सांगितलेलं आहे की 29 जे आहे ते अल्पसंख्याक बहुसंख्याक. आता 29 मध्ये काय असतं, तुमची भाषा, लिपी, ओके, आणि जे आहे संस्कृती यांचं संवर्धन झालं पाहिजे. ओके, सो हे दोघांसाठी डील करून दिलेला आहे. हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. देन 28वा जो प्रश्न आहे बघा, मार्गदर्शक तत्वांबाबत चुकीचे विधान निवडा. मार्गदर्शक तत्व ही राजकीय लोकशाहीची तत्व प्रस्थापित करतात. आता मार्गदर्शक तत्व जी आहे ती राजकीय नाही, ती आर्थिक सामाजिक याच्यात डील करतात बघा. सो इथं जे आहे आर्थिक आणि सामाजिक जे आहे हा याच्यातला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे, आता तुम्हाला चुकीचं विचारलेलं आहे बघा, त्याच्यामुळे ए जे आहे तर ते चुकीचं आहे. ओके, मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नाही हेही बरोबर आहे बघा, आणि मार्गदर्शक तत्व सकारात्मक आहेत कारण फंडामेंटल राईट्स हे नकारात्मक डिस्ट्रीब्युट करतो. सो फक्त अ जे आहे 28 नंबर जे आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 29वा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानाच्या भाग 4 अ मधील कलम 51 मध्ये केलेला आहे. हे चुकीचं आहे बघा, इथं काय पाहिजे 51 अ पाहिजे. सो बरोबर विधान विचारलेलं आहे, हे चुकीचं विधान आहे. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेमध्ये करण्यात आला होता. सो हे पण बरोबर आहे बघा. सो त्या केसमध्ये फक्त ब असं याचं उत्तर आहे. आता तिच्यामध्ये पण काय होतं की 11वी जी घटनादुरुस्ती 11वी जी हे आहे बघा फंडामेंटल ड्युटी, ती 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टद्वारे आली होती. म्हणजे 42 नुसार 10 प्लस 1 जी आहे म्हणजे 11, ती 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2002 जे आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये येते शिक्षणासंबंधीची जे आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे खालीलपैकी बिनचूक विधान निवडा जे आहे बघा. भारताच्या महालेखापालकांची कर्तव्य आणि अधिकार निश्चित करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला असतो आणि भारताचे नियंत्रक महालेखापाल यांचा पदावधी घटनेनुसार पदग्रहण केल्यापासून, आता बघा इथं जे आहे की ॲज पर कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. सो इथं एक गोष्ट लक्षात घ्या की इथं जे आहे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, संसदीय कायद्यानुसार यांना जे आहे अधिकार दिलेले आहेत. सो कर्तव्य अधिकार जे आहे संसदेच्या मध्ये निश्चित करते ते बरोबर आहे, परंतु यांना संसदेनुसार कालमर्यादा नाही आहे, ती ॲज पर ॲक्ट आहे. तिच्यामुळे इथं जे आहे फक्त अ जे आहे बघा. त्याच्यानंतर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. आता कोर्ट ऑफ रेकॉर्ड जे आहे बघा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत की सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयांचा न्यायिक संदर्भ म्हणून वापर करता येईल. आपण वेगवेगळ्या केसेस बघतो, आपण रेफरन्स देतो की ह्या केसमध्ये हे होतं म्हणून तुम्ही निर्णय असा दिला पाहिजे, किंवा भविष्यकालीन स्मृती साक्षीसाठी अभिलेखित केली जातं, सगळं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं, सगळे जजमेंट्स वगैरे. आणि न्यायालयीन निर्णय आदेशाच्या अवमानाबद्दल सुद्धा जे आहे तुम्हाला शिक्षा करता येते की जर तुम्ही न्यायालयाचा अवमान केला असेल तर त्या केसमध्ये सुद्धा जे आहे तर ते शिक्षा होऊ शकते. ABC जे आहे. सो एकंदर जे आहे बघा 1991ची सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे त्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी डील होतात. 129 जे आहे सुप्रीम कोर्टासाठीचा आर्टिकल आहे आणि 215 हायकोर्ट जे आहे बघा कोर्ट ऑफ रेकॉर्ड. त्याच्यानंतर 32वा जो प्रश्न आहे आपला 32, राज्यसभा लोकसभा यांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद कोण भूषवतो? सोपा प्रश्न आहे, लोकसभेचे अध्यक्ष, आणि याच्यासाठीचं आर्टिकल 108 जे आहे बघा. ओके, सो हा एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, संयुक्त जे आहे, आता मला मधल्या काळामध्ये कसं होतं ना की पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे तर तो कसा आहे तर तो व्हेपराईज होतो असं म्हटलं जातं. आता एका स्टुडंटनी हा प्रश्न विचारला होता की संयुक्त संसदीय समिती आणि जॉईंट जे आहे संयुक्त बैठक एकच आहे का? तर कसं असतं बघा, संयुक्त संसदीय समिती जी असते तर दोघी याच्यातले लोकसभा राज्यसभेतले सदस्य येतात एकत्र आणि ती समिती बनते आणि मग ती कामकाज बघते. आणि जॉईंट सिटिंग जी असते त्याच्यामध्ये टोटल लोकसभा राज्यसभेचे सदस्य एकत्र येऊन मतदान करतात जनरल जे काही बिल असेल त्याच्या बाबतीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याची पाहणी करण्याकरता रॉयल विकेंद्रीकरण आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती बघा?
आता हिच्यामध्ये जे आहे लॉर्ड मेयो, लॉर्ड कर्झन, रिपन, लॉर्ड हॉग हाऊस इज द आन्सर जे आहे बघा. सो 1907 मध्ये जे आहे तर हे डील झालं होतं आणि यामध्ये जे आहे काय काय गोष्टी केल्या गेल्या होत्या यांचा अहवाल 1909 मध्ये आला. ओके, 1909 मध्ये. मग तुम्हाला कर जमा करण्याचा अधिकार असेल किंवा अध्यक्ष निर्वाचित करण्याचा अधिकार किंवा पंचायतसाठी एक अधिकारी असण्याचा अधिकार, अशा सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये डील करण्यात आल्या होत्या बघा. ओके, 34वा प्रश्न जो आहे तो नगर परिषद सदस्य किंवा नगरसेवक होण्यासाठी काय पात्रता आहे बघा. सो निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अंतिम दिनास वय 21 वर्ष जे आहे तर ते पाहिजे. सो हा एक याच्यामध्ये कन्सर्न आहे. ती व्यक्ती त्याच नगर परिषद क्षेत्रात मतदार यादीत नाव असलेली हवी. अशा दोन्ही गोष्टी आहे बघा. म्हणजे बाहेरची व्यक्ती याच्यामध्ये डील करू शकत नाही. सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्यानंतर 35वा प्रश्न जो आहे बघा आपला, तर तो जो आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांबद्दल आहे. त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी एकूण जिल्हा परिषदेच्या सदस्यांपैकी 50% सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे जे आहे तर ते निवेदन देणं किंवा लेखी मागणी करणं. तर हे 1/3 आहे बघा. सो हे गेलेलं आहे. त्याच्यामुळे ए जो आहे तो गेला बघा. ए आणि ए. ओके, ते विभागीय आयुक्तांकडे राजीनामा देऊ शकतात का, तर यस, विभागीय आयुक्तांकडे जे आहे तर ते राजीनामा देऊ शकतात. आणि अध्यक्ष पुरुष असेल तर 2/3 आणि महिला असेल तर 3/4 बहुमताने अविश्वास ठराव मंजूर होणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये एक गोष्ट असते की ज्या वेळेस अविश्वास ठराव म्हणजे निवडणूक झाल्या 6 महिन्याच्या आत तुम्हाला आणता येत नाही आणि जर तुमचा अविश्वास ठराव तुम्ही आणला आणि तो पारित नाही झाला तर पुढचे 1 वर्ष परत तुम्हाला जे आहे तर तो डील करता येणार नाही. हे मुद्दे सुद्धा लक्षात ठेवा. सो पॉलिटी हा सब्जेक्ट असा आहे बघा की तो खूप चांगलं आउटपुट तुम्हाला देतो. त्याचे रीडिंग्स तुमचे जे आहेत वारंवार होणं, महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करणं, कलमं जी आहे ती खूप प्रॉपरली तुम्ही जे आहे रिवाईज करणं, अमेंडमेंट्स रिवाईज करणं हे खूप खूप गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंत जेवढे पेपर झालेत म्हणजे हा 9वा पेपर, आधीचे पेपर पण रिवाईज करा. तिच्यामध्ये कुठं काही चुकलं आहे का, कुठं काय प्रॉब्लेम झालेले आहेत का. आता इथून पुढचे जे पेपर आहेत तुमचे ते कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आहेत आयोगानुसार, GS आणि CSAT दोघी. सो त्या केसमध्ये तुम्ही खूप प्रॉपरली जे आहे वर्क करणं गरजेचं आहे. येता जो पेपर आहे CSATचा तर त्याच्यात बऱ्याचदा असं होतं विद्यार्थ्यांचं की तो पेपर देऊन टाका, आम्ही घरी करू. सो जर उद्या आयोगाने ते जे प्रश्न आहेत टफ सेट केले तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. ही फार महत्त्वाची बाब आहे याच्यामध्ये. आणि म्हणून सर्वांनी जे आहे हे लक्षात घ्या आणि सिन्सिअरली ही प्रोसेस फॉलो करा. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात जे आहे पुढच्या याच्यामध्ये जे आहे म्हणजे आपलं पुढचं जे डिस्कशन आहे आता तर ते जे आहे तर ते करंटचे प्रश्न आहेत. बघूयात. चला, करंटचे प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत. 36 नंबरचा प्रश्न बघा. हेल्ड इनिशिएटिव्ह कुठल्या अवयवाशी संबंधित आहे. हेल्ड इनिशिएटिव्ह जो आहे तो यकृत किंवा लिव्हर याच्याशी संबंधित आहे. हेल्थचा जो फुल फॉर्म आहे तो फुल फॉर्म असा बघा की हेल्थी लिव्हर एज्युकेशन अँड अल्कोहोल असोसिएटेड लिव्हर डिसीज प्रिव्हेन्शन. सो अल्कोहोलमुळे जे आहे लिव्हरचे जे काही इश्यू होतात आणि ते जे आहेत तर ते आपल्याला प्रिव्हेंट करायचे आहेत. ओके, 19 एप्रिल जो आहे तर तो लिव्हर डे असतो बघा. सो त्या अनुषंगाने हेल्ड इनिशिएटिव्ह महत्त्वाचा होता आणि त्याच्यावर चर्चा झाली होती. त्याच्यानंतर जे आहे की गरिया पूजा हा उत्सव कोणत्या राज्यात दरवर्षी 21 एप्रिल रोजी साजरा होतो. आन्सर जे आहे तर ते त्रिपुरा आहे. गरिया पूजा जो आहे हा उत्सव रुटीन याच्यामध्ये साजरा होतो है ना त्रिपुरामध्ये आणि याची तारीख पण फिक्स असते 21 एप्रिल. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे उत्सव आहेत बघा तर ते न्यूजमध्येही येत असतात तर ते आपण बघितले पाहिजे. त्याच्यानंतर खालीलपैकी योग्य विधान निवडा. अमरावती हे अक्षय ऊर्जेचा वापर करणारं जागतिक स्तरावरचं पहिलं शहर असणार आहे. हे अमरावती कुठलं, आंध्र प्रदेशवालं जे आहे बघा. ओके, आणि अमरावतीमध्ये जे आहे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जेचा वापर करून 3000 मेगावॅटने 2700 मेगावॅट हरित ऊर्जेचं उत्पादन केलं जाणार आहे. सो उत्तर जे आहे तर ते फक्त अ आहे. त्याच्यामध्ये जो फॅक्ट आहे, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे आहेत बघा, आता जे आधी UPSC करत होते आता त्यांनी MPSC पण ते देणार आहेत बघा. डिस्क्रिप्टिव्ह पण आहे त्याच्यामध्ये एक एज मिळते बऱ्याचदा जे आहे ते. बट मूळ एक गोष्ट जी आहे ना की ते फॅक्ट्स भरपूर आहेत. सो फॅक्ट जिथं आहेत तर तिथं थोडंसं जर तुम्ही बघितलं आणि रुटीन नोट्स जर आपल्या रिवाईज करा सगळ्या करंटच्या ज्या आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत त्याच्यानुसार जे आहे तुम्हाला बेनिफिट मिळू शकतं. मिशन अन्वेषण जे आहे याच्यासाठी जे आहे बिनचूक विधान निवडा. आता मिशन अन्वेषण जे आहे बघा तर इथं पहिलं जे आहे की तेल आणि वायूच्या साठ्यांचे नकाशे करण्यासाठी जे आहे भूकंपीय सर्वेक्षण जे आहे तर ते केलं जाणार आहे.
हा एक हिच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं 2024 पासून हे मिशन जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर हे ॲक्च्युली 2024 नाही, 2000 जे आहे 25 पासून जे आहे हे सुरू झालेलं आहे. आणि याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या की याला कन्क्लूड जे आहे तर ते केलं जाणार आहे 2026 मध्ये. आणि 2027 मधून जे आहे की याच्यातून काय काय गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होऊ शकतात त्याच्यावर पण काम राहील. पण 25 मध्ये हे आलं, तिथं 24 आहे बघा, तिच्यामुळे जे आहे इथं 24 हा दुसरा ऑप्शन आपल्याला जे आहे काढणं गरजेचं आहे. आणि तिसरं कॉमन होतं ऊर्जा जे आहे तर त्याच्या संबंधीची सुरक्षा वाढवणं जे आहे त्याचं उद्दिष्ट आहे. तर हे बरोबरच आहे. आन्सर ए अँड बी जे आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महासागर प्रकल्प जे आहे. आता महासागरचा फुल फॉर्म जो आहे बघा, म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन. हे सागरचं पुढचं व्हर्जन आहे बघा. सागर जे आहे सिक्युरिटी आणि ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन असं होतं बघा. आता त्या सिक्युरिटी आणि ग्रोथ फॉर ऑलच्या पुढं काय लागलं, म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट अशा 3 शब्द तिथं आले. आणि हा सागर प्रकल्पावर आधारित आहे. बरोबर आहे बघा हे स्टेटमेंट जे आहे ते. ओके, आता सागरी सुरक्षा आणि सहकार्य वाढवणे अपेक्षित आहे. आणि भारताचं जे आहे की नेबर फर्स्ट जे आहे त्याच्याशी पण हे डील करतं. त्याच्यामुळे शेजारी प्रथम, त्याच्यामुळे वरील सर्व असं याचं उत्तर आहे बघा. 3चे 3 जे प्रश्न आहेत तर ते याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, पुढचा जो मुद्दा आहे इव्होल्युशन कार्यक्रम जो आहे त्याच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. विज्ञान तंत्रज्ञान विभागाने हा कार्यक्रम जो आहे तर तो सुरू केलेला आहे बघा. इव्होल्युशन कार्यक्रम जो आहे या इव्होल्युशन कार्यक्रमाबद्दल जर विचार केला आपण तर इथं जे आहे बघा एकतर EV, आता लिहितानाच असं लिहिलेलं आहे बघा हे EV जे आहे. आता मुळात तिच्यामध्ये जो मुद्दा येतो इव्होल्युशनच्या याच्यामध्ये तर विज्ञान तंत्रज्ञानाने हे सुरू केलं किंवा हा जो कार्यक्रम आहे बघा या कार्यक्रमाअंतर्गत जे आहे इलेक्ट्रिक वाहनं जी आहेत तर ती उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. त्या नावातच तिथं डील होऊन जातं बघा. EV जे आहे ते ज्या पद्धतीने लिहिलं आहे, कारण इव्होल्युशनचं स्पेलिंग तसं बघायला गेलं तर आपण V छोटा असतो पण त्यांनी लिहिताना. मग आता याचा फुल फॉर्म काय आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल सोल्युशन लेड बाय स्टार्टअप. वेगवेगळे जे स्टार्टअप्स आहेत आणि ते ज्या पद्धतीने याला डील करतात तो महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे 42 नंबर जो आहे बघा, भारतात कधीपर्यंत गोवर आणि रुबेला निर्मूलन करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. 25, 26, 30 आणि जे आहे तर याचं जे उत्तर आहे 2026 जे आहे बघा. सो आपल्याला जे आहे 100% लसीकरण याच्यामध्ये करायचं आहे. आणि 24 ते 30 एप्रिल जे आहे तर हा जागतिक लसीकरण वीक जो आहे तो साजरा होतो 24 to 30 एप्रिल. ओके, सो 26 मध्ये जे आहे निर्मूलन करायचं. आता बघा असा कुठला देश आहे त्यांनी रिसेंटली रुबेला निर्मूलन केलेलं आहे, त्याचं नाव मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या करंट अफेअर्समध्ये आपण हे घेतलं होतं. देन पाळणा योजनेबद्दल बिनचूक विधान निवडा. महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये ही योजना सुरू केली तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पाळणा योजना महाराष्ट्र शासन नाही बघा, केंद्र सरकार जे आहे त्यांनी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट गेलं. मिशन शक्तीच्या सामर्थ्य उपयोजनेअंतर्गत ही योजना राबवली जाते, हे बरोबर आहे. सो एकंदर जे आहे बघा आपल्याला SDG 8 जो आहे तो डील करायचा आहे आणि त्याच्या संबंधित जे आहे हा सिनेरिओ येतो बघा की डिसेंट वर्क जे आहे, इकॉनॉमिक ग्रोथ जे आहे, नॅशनल क्रेचेस स्कीम म्हणजे राष्ट्रीय पाळणा योजना, ज्या महिला काम करतात त्यांची लहान मुलं जी आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हा तिच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न आहे. सो ही एक महत्त्वाची बाब हिच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला तर तो जो प्रश्न आहे तर निवेशक दिदी असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा 44 नंबरचा. निवेशक दिदी जो आहे पोस्टाचा जो आहे तर तो हा उपक्रम आहे. हिच्यामध्ये महिला टपाल कर्मचाऱ्यांना जे आहे आर्थिक शिक्षण दिलं जातं. पहिल्या टप्प्यात 1 लाख नाही 50,000 जे आहे महिला सहभागी झाल्या होत्या. सो इथं जे आहे बघा फक्त असं याचं उत्तर आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चुकलं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 45 नंबरचा प्रश्न आहे GP डस्टी या उपक्रमाद्वारे ड्रोनचा वापर कोण करत आहे तर गुजरात पोलीस करत आहे बघा. आता हे काय GP फॉर गुजरात पोलीस आहे. ओके, सो गुजरात पोलीस जे आहे तर हे ड्रोनच्या मदतीने जे आहे पोलीस प्रशासन कधी चांगलं करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. त्याच्यानंतर विष्णुचूर मोतीचूर लाडूंना नुकतंच भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे बघा. हा खाद्यपदार्थ कोणत्या राज्यामधला आहे
तर हा पश्चिम बंगालमधला आहे. विष्णुपूर मोतीचूरचे लड्डू जे आहेत आणि त्याच्याबरोबर जवळपास हे टोटल 7 असे GI टॅग्स आहेत की जे डील होतात. त्याच्यानंतर जे आहे सचेत ॲप जे आहे बघा, हे कशासाठी बनवण्यात आलेलं आहे, तर सचेत ॲप जे आहे 47 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, तर हे सचेत ॲपचे कशा डील होणार आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा. तर आपत्ती प्रतिसाद जे आहे त्याची यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी सचेत ॲप असणार आहे बघा. बाकी तुम्हाला याच्यामध्ये इतर पण ऑप्शन्स होते, पर्यावरण, स्वास्थ्य, अवकाश तंत्रज्ञान, डिझास्टर मॅनेजमेंट, सचेत होणे जे आहे बघा. सो ते शब्दप्रयोग त्याच्यासाठी वापरला गेला आहे. त्याच्यानंतर AI जे आहे, किरण जे आहे बघा. सो इथं जे आहे हे किरण आहे, AI किरण जे आहे, या उपक्रमाबद्दल जे आहे योग्य विधान निवडा. कृत्रिम बुद्धिमत्तेतील लिंगभाव भेद कमी करणं हे याचं वैशिष्ट्य आहे किंवा याच्यासाठी हे काम करणार आहे, तर हे बरोबर आहे बघा. AI किरण जे आहे हा जो उपक्रम आहे, किरण नावाची योजना जी आहे महिलांनी रिसर्चमध्ये केलं पाहिजे याच्यासाठी जे आहे तर ती करण्यात आली होती. बट तिच्यामधून जे आहे, कारण रिसर्चमध्ये महिलांचं प्रमाण फार कमी आहे बघा. सो त्याच्याकरता AI जे आहे आधी किरण होती, आता AI किरण म्हणजे तिच्यामध्ये पण जे आहे की लिंगभाव कमी करणं, डिस्पॅरिटी किंवा लिंगभावाची एक न्यूजमधल्या काळात बघितली, ऑर्गन ट्रान्सप्लांट जे आहे तिच्यामध्ये पण जे आहे की ऑर्गन डोनेशन जे आहे तिच्यामध्ये पण डिस्पॅरिटी आपल्याला दिसून येते. त्याच्यासाठी पण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या इथं बदलल्या जात आहेत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट पण जे आहे, कोणता देश बालिकतन लष्करी सराव जो आहे तर त्याचा भाग नव्हता. बलिकतन जे आहे बघा, तर हिच्यामध्ये जे आहे 2025चा विचार करता भारत याचा भाग नाही. बाकी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इकडं जे आहे जपान आहे बघा, तर हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि जपानीच्यामध्ये 2025मध्ये पहिल्यांदाच जो आहे तर तो सहभागी झाला होता. बलिकतांचा अर्थ होतो शोल्डर टू शोल्डर, खांद्याला खांद लावून जे आहे गोष्टी डील करणं. त्याच्यानंतर जे आहे 50वा जो प्रश्न आहे बघा, तिच्यामध्ये रिव्हर सिटीज अलायन्स बाबत योग्य विधान निवडा. आता नावातच आहे रिव्हर सिटीज जे आहेत बघा, भारतामध्ये जे आहेत की जे काही शाश्वत शहरी नदी व्यवस्थापन आहे तर त्याला प्रोत्साहन देणं जे आहे बघा, सस्टेनेबल जे आहे, जसं आपण पंपा रिव्हरबद्दल आज सकाळच्या करंटमध्ये बघितलं होतं की त्याला जे आहे रिव्हर जे आहे परत रिज्युएनेशन प्रोग्राम थ्रू गोष्टी त्याच्यामध्ये त्या नदीला केरळमधल्या पुनर्जीवित केलं जाईल आणि त्याच्यामध्ये जे आहे पॉल्युशन वगैरे सगळ्या गोष्टी कमी करण्यात येतील. वित्त मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालय यांचा उपक्रम आहे का हा, तर नाही. इथं जे आहे जलशक्तीबरोबर जे आहे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स जे आहे बघा, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अर्बन अफेअर्स. सो मंत्रालय जे आहे तर हे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे बदलणं अपेक्षित आहे. आणि 2024मध्ये उपक्रम जो आहे तर तो सुरू करण्यात आला नाही. हा उपक्रम 2021मध्ये सुरू करण्यात आला होता. सो उत्तर जे आहे तर ते फक्त अ आहे. ओके. सो तुम्हाला 2 ते 3 प्रश्नांवरून एक गोष्ट लक्षात आली असेल की एप्रिल महिन्याच्या करंटवर हे आधारित होतं. सो तुम्हाला एप्रिलची फाईल जी आहे ती ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे, ती एकदा नीट बघा. आपल्या ज्या करंटच्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला द हिंदूचा आस्पेक्ट असेल, PIB असेल, तर ते 3 ते 4 सोर्सेस खूप प्रॉपरली इंटेन्सिव्हली कव्हर करण्याचा आपला प्रयत्न असतो. सो त्या अँगलनी जे आहे तुम्हाला या गोष्टी रुटीन याच्यामधून याच्यापेक्षा ज्या आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीने जे आहे टॅकल करता येऊ शकतात. सो पुढचे प्रश्न बघूयात. धन्यवाद. अर्थशास्त्राचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. अर्थशास्त्राचा जो पहिला प्रश्न आहे बघा, 51 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वस्तूंचा समावेश सुविधा वस्तूंमध्ये होतो? कन्व्हिनियन्स गुड जे आहे बघा. आता सुविधा वस्तू म्हणजे काय की ज्या तुम्ही कमीत कमी प्रयत्नात वारंवार है ना आणि पटकन खरेदी करू शकता, अशा ज्या वस्तू असतात त्याला आपण सुविधा वस्तू म्हणतो बघा. आणि मग याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? आता हे जे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत याच्यातली कुठली गोष्ट तुम्ही क्विकली डील करू शकता? मिठाई, औषधं, आईस्क्रीम, ABC इज द आन्सर. आता पुरातन वस्तू ज्या आहेत तर मग ते तुम्हाला शोधावं लागेल. पुरातन वस्तू, किमती त्या सगळ्या गोष्टी, किंवा फर्निचर जे आहे है ना ते वारंवार तुम्ही खरेदी करत नाही, त्याच्यामध्ये पण बघताना ड्युरेबल आहे की नाही त्या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. सो याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक, मॅगझिन्स यांचा पण समावेश होऊ शकतो की ज्या कन्व्हिनियन्स गुड्स आहेत बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे मानव विकास निर्देशकांची प्रमुख उद्दिष्ट जी आहे ती कुठली आहे बघा. की आपलं जे ह्युमन आपण जे आहे डेव्हलपमेंट इंडेक्स काढतो, मग तिच्यामध्ये मानवी विकासाचं मोजमाप आणि त्याची तुलना, त्याचं आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणं, भांडवल गुंतवणूक आणि असमानता अधोरेखित करणे, वरील सर्व ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण मानवी विकास निर्देशांकामध्ये बघत असतो बघा.
त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे आपला की खालीलपैकी कोणत्या संस्था ज्या आहेत तर त्या बेरोजगारी संबंधी माहितीचं संकलन किंवा विश्लेषणासाठी जबाबदार आहेत. मग याच्यामध्ये जे आहे NSSO, MOSP, मोसिब आपली जे आहे CMI, भारतीय अर्थव्यवस्थेचं निरीक्षण केंद्र, त्याच्यानंतर नमुना सर्वेक्षण आणि सांख्यिकी, अशा सगळ्या ज्या आहेत ह्या संस्था ह्या बेरोजगारी संबंधीच्या माहिती संकलनासाठी जबाबदार आहेत किंवा ते त्या पद्धतीने काम करतात. सो उत्तर जे आहे तर ते 4 आहे. ओके. आता एका स्टुडंटने मला हे पण विचारलं होतं की मग ते येत नसलं तर 4 टिक करायचं का. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि बऱ्याचदा असे सोशल मीडिया व्हिडिओज पण असतात, काही ट्रिक्स असतात. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ट्रिक, लॉजिक याला लिमिटेशन्स आहेत या परीक्षेमध्ये, तेवढं लक्षात ठेवायचं आणि असं कुठूनही ऐकून किंवा त्याच्याने जे आहेत की गोल मारायचे नाही. त्याच्यानंतर जे आहे बघा, ब्रिटिश राजवटीच्या आर्थिक प्रभावाचा अभ्यास करणारे अर्थशास्त्री खालीलपैकी कोण कोण आहे. दादाभाई नौरोजी, विलियम डिग्बी, RC देसाई जे आहे, फिंडले, शिरास. 54 जे आहे बघा हा जो प्रश्न आहे आपला, तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ॲडम स्मिथ हे जे नाव आहे बघा हे जरा वगळावं लागेल तुम्हाला. ओके. बाकी जे आहे VKR राव जे आहे ABCDF. ओके. ॲडम स्मिथचा रेफरन्स तिथे येत नाही. सो बेसिकली हे 3 जे आहे ते लक्षात ठेवा. मध्यवर्ती संस्थेने अर्थव्यवस्थेतील उत्पादन आर्थिक प्रक्रियेला दिशा देणं म्हणजे आर्थिक नियोजन, ही आर्थिक नियोजनाची व्याख्या कुणी केलेली आहे बघा. सो ही जी आर्थिक जे आहे नियोजनाची व्याख्या आहे ती प्रोफेसर हायेक यांनी केलेली आहे. गांधी योजनेमध्ये केलेल्या आर्थिक तरतुदींनुसार पुढील क्षेत्राचा उतरता क्रम लावा. आता हे जे प्रश्न आहेत बघा तर वेगवेगळे बुक्स आहेत इकॉनॉमीचे जे आहेत तर त्याला रेफर केलेलं आहे. सो एच.एन. पब्लिकेशनचं बुक आहे बघा, तिच्यामधून हा रेफरन्स घेतलेला आहे. मी तुम्हाला सोर्सेस पण सांगतो. सो बेसिक काही लोकांचा कन्सर्न होता, पण तुम्ही याच्या मागे जास्त धावू नका. आयोगाने हे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामुळे 1-2 प्रश्न आपण असे घेतोय. पण सिम्पली एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की पेपरच्या बाबतीमध्ये जे काही रुटीन प्रश्न आहेत ते चुकता कामा नये एवढं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर जे आहे की गांधी योजनेमध्ये जे आहे केलेल्या आर्थिक तरतुदीनुसार पुढील क्षेत्राचा उतरता क्रम लावा. आता गांधी योजना जी होती बघा 1944 मध्ये प्राध्यापक SN अग्रवाल जे आहेत त्यांनी ही योजना आणली होती. 3,500 कोटी रुपयांची ही योजना होती बघा. आणि हिच्यामध्ये उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे की कुठल्या क्षेत्राला किती त्यांनी जे आहे तर ते महत्त्व दिलं होतं, आर्थिक तरतूद त्याच्यासाठी केली होती. याच्यामध्ये कृषी, मोठे मूलभूत उद्योग, सार्वजनिक उपयुक्तता आणि ग्रामीण उद्योग हा सिक्वेन्स अतिशय योग्य आहे. शेतीसाठी नियर अबाउट 33% जे आहे तर ते त्यांनी जे आहे तरतूद केली होती. उद्योगांसाठी नियर अबाउट 28% होती बघा. सार्वजनिक जे काही उपयुक्तता होती त्याच्यासाठी 11% होती. ग्रामीण जे उद्योग होते त्याच्यासाठी 10% जे आहे तर ते केलेलं होतं. शिक्षणासाठी जे आहे आता इथे शिक्षण आहे 9% जे आहेत तर ते केलेले होते. आणि सार्वजनिक आरोग्य जे आहे तोही याच्यामध्ये एक मुद्दा होता, त्याच्यासाठी 7 पॉईंट समथिंग त्यांनी केलं होतं. सो उत्तर जे आहे तर ते 2 आहे बघा. भारतात सर्वप्रथम परिणाम व फलनिष्पत्ती अर्थसंकल्प कोणत्या वर्षी मांडण्यात आला. आउटकम बजेट जे आहे ते भारतामध्ये कधी मांडण्यात आलं. P. चिदंबरम यांनी मांडलं होतं 2005 मध्ये जे आहे आउटकम बजेट. आणि 2007-8 मध्ये परफॉर्मन्स बजेट आणि आउटकम बजेट जे आहे ते एकत्र झालं. हा पण एक रेफरन्स लक्षात ठेवा. देन 58 महसुली तुटीबाबत अयोग्य विधान निवडा. आता महसुली तूट जी आहे बघा याच्याबद्दल आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या काळात सार्वजनिक खर्चामुळे आवश्यक मागणी निर्माण होते. काय ना की मंदी आलेली असेल तर गव्हर्नमेंट पैसा टाकून जे आहे गोष्टी ज्या आहेत त्या रुटीनला आणू शकतं. भारतात महसूल खातं नेहमीच तूट अनुभवत आलेलं आहे, हे चुकीचं आहे बघा. आपण जवळपास जे आहे 1970 पर्यंत सरप्लस होतो, त्याच्यामुळे जे आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 1970 पर्यंत आपण सरप्लस होतो, मग नंतर आपण तूट अनुभवतोय. बाकी महसुली तुटीमध्ये व्याजाचं देयक वाढतं किंवा व्याज वाढतं. महसुली तूट एका विशिष्ट स्तरावर नियमित केल्यास अर्थव्यवस्थेचं प्रभावी प्रशासन होऊ शकतं. तुटीचा अर्थसंकल्प आपण मांडतो त्याला एका विशिष्ट लेवलला नेऊन ठेवलं तर त्याच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली वर्क होऊ शकतात. सो पुढचा जो प्रश्न बघा आपला 59 नंबरचा प्रश्न आहे. सार्वजनिक कर्जाचे फायदे जे आहेत खालीलपैकी कोणते आहेत असा प्रश्न जो आहे तर तो विचारलेला आहे. ओके. आता सार्वजनिक कर्ज जे आहे तर हिच्यामध्ये राष्ट्रीय जीवनमान हिच्याने चांगलं होऊ शकतं. तिच्यामुळे जे आहे की नैसर्गिक आपत्तीचा सामना पण आपण करू शकतो.
आपण गुंतवणुकीचा सुरक्षित स्रोत म्हणून याला ओळखू शकतो बघा. ओके, आता याच्यामध्ये जे आहे की अनावश्यक खर्च होऊ शकतो, हा काय आहे त्याचा फायदा नाही, हा तोटा आहे बघा. कर वाढवून त्या जरी परतफेड सोपी होते, हे पण काय आहे तोटे आहेत त्याचे. त्याच्यामुळे काय होतं ना की तुम्ही गणित गडबड होता. सो बेसिकली जे आहे डी आणि जे आहे ई हे दोघी त्याचे तोटे आहेत है ना. व ए बी सी जे आहे ते त्याचे फायदे आहेत. त्याच्यामुळे उत्तर जे आहे तर ते ए बी सी आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की भारतात रोख व्यवस्थापन बिल, ओके, कॅश मॅनेजमेंट बिल्स कधी जारी करण्यात आली, 60 नंबर जो आहे बघा. सो कॅश मॅनेजमेंट जे आहे 12 मे 2010 पहिल्यांदा आलं बघा. कॅश मॅनेजमेंट जे आहे की अल्पमुदतीचा जो आहे तर तो रोख आपल्याकडे आला पाहिजे, त्याच्याकरता जे आहे बघा. खालीलपैकी 4 वैशिष्ट्य जे आहे कोणत्या प्रकारच्या पैशाची आहेत बघा. तो टिकाऊ असणं, विभाजन होणं, त्याचं सहजपणे बदलता येणं किंवा दुर्मिळ असणं. हे 4ही जे काही लक्षणं आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत ते कम्युनिटी मनी जो आहे त्याचे असतात बघा. सो बेसिकली याचं उत्तर जे आहे तर ते 2 आहे. पैशाचे जे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत तर ते तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया. ओके, सो विलीन झालेली बँक आणि न्यू बँक ऑफ इंडिया. आता तुम्हाला एकीकडे बँक दिलेली आहे, दुसरीकडे विलीन झालेली बँक दिलेली आहे, तुम्हाला हे निवडायचं बघा. सो कॅनरा बँक, सिंडिकेट बँक जे आहे बघा, एकाचं 2 एकाच ठिकाणी आहे. उत्तर जे आहे तुमचं 1 आलं बघा. ओके, याच्यामध्ये जे आहे बँक ऑफ बडोदा विजया बँकेमध्ये आहे, पंजाब बँक, न्यू बँक ऑफ इंडिया जी आहे पंजाबमध्ये, आणि भारतीय महिला बँक, बँक ऑफ इंडियामध्ये जे आहे तर ती गेलेली आहे. सो ए इज द आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, परंपरागत कृषी विकास योजना कधी सुरू झाली. आता तुम्हाला मागच्याही टेस्टमध्ये मी सांगितलेलं आहे की योजनांच्या डेट्स माहीत असणं फार गरजेचं आहे. एप्रिल 2015 जे आहे परंपरागत कृषी विकास योजना एप्रिल 2015 जे आहे ती सुरू झालेली आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा जो आहे तो कधी अस्तित्वात आला, 1955 जे आहे अत्यावश्यक वस्तू कायदा जो आहे तो आला. अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये शुगर केनचा समावेश होतो. मुळात काय आहे ना की अत्यावश्यक वस्तू कायद्यात एखादी वस्तू गेली तर तिचे जे काही भाव आहेत, दर आहेत, तर ते खूप जास्त वाढत नाही, ते एका लिमिटमध्ये जे आहेत ठेवले जातात. योग्य जोड्या 65 जे आहे बघा, वेगवेगळी जी क्रांती आहे इथं, चंदेरी क्रांती, तपकिरी, पिवळी, गुलाबी क्रांती जी आहे. सो आता याच्यावर ह्या पद्धतीने जे आहे प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत. चंदेरी क्रांती जी आहे किंवा सिल्वर रिव्होल्यूशन जे आहे एक प्रोडक्शनशी जे आहे बघा संबंधित आहे, किंवा आपले जे तपकिरी क्रांती जी आहे चांबड्याशी संबंधित आहे. पिवळी क्रांती जी आहे बघा तर ती कुक्कुटपालन, आणि गुलाबी जी आहे तर ती तेलबिया जे आहे. ओके, सो हे रेफरन्सेस जे आहे तर ते लक्षात ठेवा. नाही सॉरी, याच्यामध्ये जे आहे ना याच्यात जे आहे बघा पिवळी क्रांती जे आहे, तेलबिया जे आहे बघा 4, 3 आणि 4 जे आहे, आणि गुलाबी क्रांती जी आहे तर ते कुक्कुटपालन जे आहे बघा. ओके, सो 4 याचं उत्तर आहे. सो ही एक बाब लक्षात असू देत. सो पुढच्या टेस्ट सिरीजसाठी जे आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. अभ्यास करत राहा, प्रेशर घेऊ नका है ना. ज्या गोष्टी तुम्हाला डील नाही होते त्या गोष्टी ज्या आहेत त्या परत रिवाईज करा. काही इश्यू असला येऊन भेटा, गोष्टी आपण सॉर्ट आउट करू शकतो. सो बेस्ट ऑफ लक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेची जी बघा आपली टेस्ट नंबर 9 जी झालेली बघा, 9 नंबरची जी टेस्ट सिरीज आहे त्यातील इतिहास या विषयांचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा जे उत्तर असतील किंवा त्याचं जे ॲनालिसिस आहे ते आज आपण बघणार आहे बघा. पहिला प्रश्न जो आहे बघा 66 नंबरचा जो प्रश्न आहे, वर्तमानपत्र आणि त्याचे संपादक यांच्या जोड्या लावायला तुम्हाला विचारलेत बघा. जागृती, जागरूक, हंटर, ब्राह्मणेतर, सगळी शाहू महाराजांनी मदत केलेली वृत्तपत्र किंवा ब्राह्मणेतर चळवळीच्या संबंधित असणारे जे वृत्तपत्र आहे ते दिलेत बघा. आता ब्राह्मणेतर वृत्तपत्र किंवा जागरूक पर्टिक्युलरली सगळ्यांना माहिती आहे, वारा कोठारींचं जे जागरूक आहे बघा, बचं 3 जे आहे, ओके, बचं 3 1 जरी आलं बघा तरी तुम्हाला उत्तर मिळतं बघा. वालचंद कोठारी जे असतील प्रचंड प्रसिद्ध नाव आहे बघा, जागरूक जे वृत्तपत्र आहे बघा. तर ते वालचंद कोठारी. हंटर खंडेराव बागलांचं आहे. ओके, ब्राह्मणेतर जे वृत्तपत्र आहे व्यंकटराव गोडे म्हणजे डचं 1. ओके, आता ब्राह्मणेतरचं वाचताना जे आहे ब्राह्मणेतर हे जे मुखपत्र आहे बघा किंवा ब्राह्मणेतर हे जे वृत्तपत्र आहे हे कोणाचं आहे हे माहीत असणं प्रचंड गरजेचं आहे. जसं राष्ट्रवीर नावाचं असेल बघा याच्या व्यतिरिक्त, बरोबर, देसाईंचं जे असेल तर ते राष्ट्रवीर असेल, किंवा प्रबोधनकार ठाकरेंचं म्हणजे प्रबोधन जे वृत्तपत्र असेल बघा, केशव सीताराम ठाकरे
तर असे जे काही न्यूजपेपर असतील बघा, ओके, तर ते देखील जे आहे ते बघणं तुम्हाला अपेक्षित आहे. किंवा विजयी मराठा असेल, तरुण मराठा असेल, श्रीपतराव शिंदेचं विजयी मराठा असेल, तरुण मराठा, तर बाकीचे पण वृत्तपत्र बघणं गरजेचं आहे बघा. तर जागृती भगवंतराव पाळेकरांचं तुम्हाला दिसून येतं, अचं 4, बचं 3, हंटर बागलांचं, खंडेराव बागल, आणि डचं 1, व्यंकटराव गोडेंचं ब्राह्मणे. तर मी सांगत असतो बघा की सनातन्यांच्या किंवा कर्मठ, सनातनी म्हणण्यापेक्षा कर्मठांच्या तिखट माऱ्याला व्यंकटराव गोडे गोड उत्तर आपल्या ब्राह्मणेतरमधून द्यायचे, असं मी तुम्हाला ट्रिक सांगत असतो बघा. तर ते ब्राह्मणेतर न्यूजपेपर. तर ऑप्शन नंबर 3 जे आहे तर याचं करेक्ट आन्सर बघा असणार आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, 67 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, देवबंद चळवळीबद्दल विधानं. दरवर्षी बघा तुम्हाला जे सांगितलेलं आहे की एक इस्लामिक रिफॉर्म मुवमेंट असतील किंवा सिख रिफॉर्मवरती, पारशी रिफॉर्म या गैरहिंदू रिफॉर्म मुवमेंटवरती सुद्धा एक दरवर्षी प्रश्न असतो बघा. तर देवबंद चळवळीविषयी अशीच विधानं दिलेत आणि कोणती विधानं जे आहेत ते बरोबर आहेत तुम्हाला विचारलेले बघा. आता देवबंद चळवळ जे आहे तर ते उत्तर प्रदेशातील दारुल उलूम देवबंद येथे स्थापना झाली ते बघा. हा बरोबर स्टेटमेंट आहे बघा. हे देवबंद ठिकाण आहे बेसिकली सहारनपूर जवळ जे ठिकाण आहे UP मधलं, तर तिथं ते सुरू झालेली होती. शाह वलीउल्लाह यांच्या शिकवणीने ती प्रेरित होती आणि गैर इस्लामी प्रथांचा नाश करण्याचा प्रयत्न वगैरे केला. गैर इस्लामी प्रथांचा नाश करण्याचा प्रयत्न वगैरे आहे, पण हे शाह वलीउल्लाह यांच्या शिकवणीने आहे का, तर तसं नाही बघा. तर शाह वलीउल्लाह यांच्या शिकवणीने प्रेरित असलेली वहाबी चळवळ तुम्हाला दिसून येईल. हे वहाबी स्टेटमेंटला लागू असणारं वाक्य बघा. देवबंद चळवळ जे आहे तर ते शाह वलीउल्लाह यांच्या शिकवणीने प्रेरित झालेलं नाही. हे जे आहे तर ते वहाबी चळवळीच्या रिलेटेड वाक्य. त्यामुळे ब विधान जे आहे तर ते ब विधान तुम्हाला काय दिसून येतं, चुकीचं तुम्हाला दिसून येतं बघा. ब्रिटिश सत्तेला या नेत्यांनी विरोध केला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चळवळीला किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पाठिंबा दिला. तर ह्याच्या विरुद्ध जे आहे बघा, देवबंदी चळवळ आणि सय्यद अहमद खान यांची अलीगड चळवळ, अशा 2 प्रमुख चळवळी तुम्हाला ज्या दिसतात बघा. इतरही आहेत बघा, अहमदिया चळवळ असेल, वहाबी चळवळ असेल. तर तसं सय्यद अहमदांची जी अलीगड मुवमेंट आहे बेसिकली, त्या अलीगड मुवमेंटने काय आवाहन केलं दिसून येतं तुम्हाला, तर मुस्लिमांनी जे आहे ते काँग्रेसमध्ये समाविष्ट जे आहे ते होऊ नये, कारण काँग्रेस हिंदू दार्जिन पार्टी वगैरे असं आहे बघा. आणि मग अलीगड चळवळीला विरोध म्हणून जे आहे ते देवबंदी चळवळीने काँग्रेसला पाठिंबा दिलेला दिसून येतो. अलीगडला ते विरोध करतात आणि अलीगडच्या विरुद्ध भूमिका. आता अलीगड काँग्रेसला विरोध करते, त्यामुळे हे काँग्रेसला सपोर्ट करतील. तर यांनी काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीत पाठिंबा दिला होता, ब्रिटिश सत्तेला विरोध वगैरे केला होता. तर ते क विधान जे आहे, सी स्टेटमेंट पण बरोबर आहे बघा. फक्त विधान ए आणि सी जे असेल बघा, तर ते याचं करेक्ट आन्सर आहे, कारण तुम्हाला बरोबर विचारलंय. शाह वलीउल्लाह हे वहाबी चळवळी जी असेल, तर वहाबी चळवळ जी दिसत असेल तर त्याचे शिकवणीने प्रेरित झालेली ती चळवळ असेल बघा बेसिकली. ओके, ओके. पुढचा जो प्रश्न आहे बघा, ती परत एकदा विधानं दिलेली आहेत आणि कोणतं विधान जे आहे तर ते बरोबर आहे असं विचारलेलं आहे बघा तुम्हाला. तर तीरथ सिंग जे तुम्हाला विचारलेत बघा, तीरथ सिंग जे असतील तर ते एक अहोम राजपुत्र होते आणि ज्याने 1828 मध्ये आसाममध्ये ब्रिटिश विरुद्ध बंडाचे वगैरे अहोम बंडाचं नेतृत्व केलं, तीरथ सिंग. आता तीरथ सिंग जे आहेत ना, तर हे खासी बंडाच्या वेळेसचं प्रमुख नाव किंवा प्रमुख लिडरशिप जे आहे ते दिसून येईल, ना की अहोमांचं बंड. अहोमांचं बंड जे आहे तर ते गोमधर कुंवर, म्हणजे गोमधर कुंवर जे असतील ना ते नेते असतील त्या अहोमांच्या बंडाचे. गोमधर कुंवर यांनी 1831-32 मध्ये छोटा नागपूरमध्ये कोल उठावाचे, कोल नाही आताच तुम्हाला सांगितलं, हे असतील अहोमाच्या बंडांचे नेतृत्व. कोलांचं बंड म्हणजे कुठेही छोटा नागपूरमध्ये, गोमधर कुंवर अहोमांचे नेते म्हणजे आसाममध्ये आलं पाहिजे. तर हे दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे असतील. कोणती विधानं बरोबर आहे? एकही विधान बरोबर नाही आहे. बरोबर म्हणजे 68चे जे आहे तर ते ऑप्शन नंबर 4 जे असेल तर त्याचं करेक्ट आन्सर असेल. तीरथ सिंग अहोम राजपुत्र होते का? तर नाही. तीरथ सिंग हे खासी बंडाच्या रिलेटेड आहे. हे गोमधर कुंवर वरती पाहिजे बघा, अहोम राजपुत्र होता वगैरे, त्यांनी बंड केला अहोमांचा बंड. आणि खाली जे आहे कोल उठावाचं जे नेतृत्व आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं बघा. कोल उठावाचं नेतृत्व भगत
असं त्यांचं नाव सरनेम आहे बघा, तर तुम्ही ते मला सांगू शकता बघा कॉमेंटमध्ये. ओके. 69 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, हंटर कमिशनचे बिगर सरकारी आणि स्वतंत्र सदस्य म्हणून यांनी काम केलं. शिवाय रखमाबाई खटला, UPSCने पण प्रश्न विचारून झाले बघा. रखमाबाई राऊत खटला जो आहे बेसिकली, की ज्या खटल्यामुळं एज ऑफ कन्सेंट बिल ज्याला म्हणतो आपण, विवाह संमती वय कायदा वगैरे पास झाला किंवा विवाहाच्या वय जे असेल ते वाढवण्यात आलं 1891 मध्ये बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नातून तुम्ही म्हणता बघा. तर त्या रखमाबाई खटल्यात देखील रखमाबाईंचे सल्लागार म्हणून यांनी काम केले. किंवा ते हंटर कमिशन, ज्या हंटर कमिशन पुढं महात्मा फुलेंनी किंवा पंडिता रमाबाईंनी साक्ष वगैरे दिले ते म्हणतात, तर त्या कमिशनचे बिगर सरकारी सदस्य होते असं तुम्हाला दिले बघा. आता महात्मा फुलेंनी साक्ष दिली ते म्हणल्यावर ते सदस्य नसतील हे तर तुम्हाला माहितीच असते बघा, बरोबर. किंवा सर सय्यदांनी पण साक्ष दिली बघा, तेव्हा ते पण असणार नाही. 300 वाटच्या काय बेसिकली इकॉनॉमिक्स म्हणजे तुम्हाला जास्त काम दिसून येत बघा. काशीनाथ तेलंग जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे बघा. KT तेलंग जे म्हणता बघा तुम्ही, तर KT तेलंग जे आहे तर ते काय होते, न्यायाधीश होते आणि त्यामुळं बिगर सरकारी सदस्य म्हणून त्यांच्या हंटर कमिशनवर नेमणूक केली होती. KT तेलंगांचं काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पण प्रचंड योगदान आहे बघा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जी काँग्रेसची पूर्वाश्रमीचं ज्यांनी बाबा पहिलं सेशन वगैरे भरवलं, फिरोजशाह मेहता, KT तेलंग, ओके, बदरुद्दीन तय्यबजी, अशी लोक जे आहेत ते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या रिलेटेड असतील. न्यायाधीश होते KT तेलंग, तर ते KT तेलंगच काय होते, तर ते हंटर कमिशनचे सदस्य होते. प्लस रखमाबाई राऊत खटल्यात तिचे सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं. ओके. ऑप्शन नंबर 2 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 70 नंबरचा प्रश्न जो आहे बघा, ओके, मध्ययुगीन कालखंडातला प्रश्न आहे की पुस्तकाचं वर्णन दिले आणि ते पुस्तकाचं रचना जे आहे, पुस्तक कोणतं आहे ते ओळखायचं आहे बघा. श्रीरंगम येथे भगवान विष्णू रंगनायक ज्यांना म्हणतो बघा, यांच्याशी अंदालच्या पौराणिक विवाहाचे, अंदाळ म्हणजे काय असेल बेसिकली, तर वैष्णव ज्याला तुम्ही म्हणता बघा की संत असतील बघा. वैष्णव संत म्हणजे काय तुम्ही म्हणता, नयनार की अलवार, तर अलवार संत तुम्हाला सांगितले बघा. हे अलवार संत एक सेंट असतील बघा, वुमन संत असतील अंदाल, तर ते भगवान विष्णू यांच्याशी अंदाल या संताचा जे विवाह झाला बघा बेसिकली त्याची स्टोरी आहे. शासकाचं जे कर्तव्य असेल याचा देखील अभ्यास करते. न्याय, लोककल्याण, कार्यक्षम प्रशासन यावरती हे पुस्तक भर देतं. विजयनगर साम्राज्याच्या धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीच्या अंतर्दृष्ट्या देतं. आता इथं क्लू आहे बघा की विजयनगर साम्राज्याच्या रिलेटेड आहे. ओके. आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे बेसिकली की नागानंद जे पुस्तक आहे बघा, मी अनेक वेळा लेक्चरमध्ये सांगतो बघा, प्रेरणा, रत्नावली आणि म्हणजे प्रेरणा म्हणजे इथं प्रियदर्शिका सांगतो, रत्नावली आणि नागानंद, तर हे हर्षवर्धनाचे पुस्तक आहे. इथं तुम्हाला विजयनगर दिले बघा. हर्षवर्धन डायरेक्ट एन्शियंट कालखंडात जातो बघा, 7th सेंचुरीमध्ये. विजयनगर साम्राज्य 14व्या-15व्या शतकातलं तुम्हाला दिसून येतं. तर हे नागानंद येणार नाही हे तुम्हाला कळलं पाहिजे. जसं मागच्या टेस्ट सिरीजला तुम्हाला मानसोल्लासवर पण प्रश्न होता बघा, आणि हे चालुक्यांच्या काळातलं तुम्हाला दिसून येतं. आता चालुक्यांच्या खूप नंतर तुम्हाला दिसून येते की विजयनगर आहे, त्यामुळे हे पण येणार नाही हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं बघा. आता 2 राहतात बघा, विक्रमदेव चरित आणि अमुक्त मर्यादा. हे अमुक्त मर्यादा हे जे पुस्तक आहे बघा बेसिकली, 1 मिनिट, हे अमुक्त मर्यादा हे जे पुस्तक दिसून येतं बेसिकली, तर या अमुक्त मर्यादा विजयनगर साम्राज्यामधलं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट जे पुस्तक राहतं बघा. तर ते बऱ्याच वेळा या अमुक्त मर्यादावर प्रश्न पण विचारून जे आहेत ते झालेले आहेत. तर ते त्यामध्ये अमुक्त मर्यादाची जी स्टोरी आहे बघा बेसिकली, तर या अमुक्त मर्यादामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ही जी थीम आहे भगवान विष्णू आणि अंधाळ यांच्या विवाहाची, तर ती अमुक्त मर्यादामध्ये दिली आहे बघा. विक्रमदेव चरित परत एकदा चालुक्यांच्या रिलेटेडचं पुस्तक आहे बघा. इथं विजयनगर साम्राज्यावर बाकीची पुस्तकं जरी तुम्हाला माहीत असती तरी, किंवा मागच्या टेस्ट सिरीजमधनं ह्या 2 तरी तुम्ही इलिमिनेट आरामात करायला पाहिजे होते बघा. विक्रमदेव चरित जे आहे ते पण बिल्हानांच्या काळात, परत एकदा बिल्हानाने लिहिलेलं म्हणजे चालुक्यांच्या काळातलं तुम्हाला दिसून येतं. त्यामुळं अमुक्त मर्यादा जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. पुढचा जो प्रश्न आहे बघा, 71 नंबरचा जो प्रश्न आहे, ओके, की 1918 मध्ये जे अखिल भारतीय स्तरावर
अस्पृश्यता निर्मूलन परिषद जी भरवली होती बघा, बेसिकली ही अखिल भारतीय स्तरावर अस्पृश्यता निर्मूलन परिषद जी भरवली होती, तर ते कोणाकडनं भरवण्यात यायची, तर वीरा शिंदे यांच्या डिप्रेस क्लास मिशन, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून भरवण्यात येत होती बघा. तर त्यात अस्पृश्यतेच्या विरोधात जे घोषणापत्र केलं, तर बेसिकली तुम्हाला माहिती आहे की बडोद्याचे जे सयाजीराव महाराज असतील, सयाजीराव गायकवाड हे जे अध्यक्ष होते बघा, टिळकांना पण बोललो होतं आणि टिळकांनी काय केलं, आम्ही अस्पृश्यता मानणार नाही असं ते भाषणामध्ये म्हणाले बघा. आणि मग नंतर असा ठराव घेण्यात आला की याच्यावर सह्या करण्याची जेव्हा वेळ येते बघा, तर तेव्हा टिळक त्याला लिखित स्वरूपात हे देण्यात नाकारतात. ॲक्च्युअलीमध्ये असं म्हटलं जातं बघा की टिळक जे आहेत तर ते सही करायला पुढे आलते, पण दादासाहेब करंदीकरांनी जे आहे तर ते त्यांना थांबवलं असं म्हटलं जातं बघा. पण टिळकांच्या जवळचे जे सहकारी असणारे दादासाहेब खापर्डे असतील किंवा बॅरिस्टर नचिम केळकर असतील यांनी याच्यावर सह्या केलेल्या होत्या. टिळक मात्र सही करत नाहीत. तर कोणी कोणी सह्या केल्या असं तुम्हाला करणाऱ्या सदस्यांचा गट ओळखलाय. आता आत्ताच सांगितलं बघा, टिळकांनी ह्याच्यावर लिखित स्वरूपात म्हणजे स्वतः ते भाषणात म्हणले की मी अस्पृश्यता पाळणार नाही, पण सही करायला घोषणापत्रावर ते नकार देतात. मग टिळक जिथं जिथं आहे बघा, ओके, टिळक जिथं जिथं आहे इथं पण टिळक आहे, तर हे असणार नाही येत हे लक्षात आहे. आणि दादासाहेब करंदीकरांनी यांना अडवलं होतं असं सांगितलं बघा, तर दादासाहेब करंदीकर पण येणार नाही. ॲनी बेझंट असतील, काशीबाई कानेटकर असतील, दादासाहेब खापर्डे असतील बघा, तर यांनी जे आहे तर याच्यावर सह्या केलेल्या होत्या. नचिम केळकरांनी देखील सही केलेली होती बघा, फक्त टिळकांनी किंवा दादासाहेब करंदीकरांनी सही केलेली नव्हती. आता ॲनी बेझंट असतील, काशीबाई कानेटकर असतील. आता काशीबाई कानेटकर कोण, तर बेसिकली महिला समाज सुधारकांचं एक लेक्चर आहे बघा, तर त्याच्यामध्ये देखील काशीबाई कानेटकर येतील बघा. या काशीबाई कानेटकर यांनी भारतातल्या ज्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत बघा, मराठी असणाऱ्या आनंदीबाई जोशी आहे यांचं चरित्र देखील लिहिलं आहे बघा. यूट्यूबला त्यांचं आपल्या स्पॉटलाईटच्या अकॅडमीवर यांचं सगळे महिला समाज सुधारक दिलेले आहेत बघा, तर त्यात तुम्हाला काशीबाई कानेटकर पण तुम्हाला दिसतील. तर या किंवा ॲनी बेझंट, दादासाहेब खापर्डे सगळे अशी दिग्गज मंडळी जे आहेत ते या सभेला जे आहे ते उपस्थित होती. आणि मग यांनी सह्या केल्या होत्या. टिळकांनी मात्र बोलल्यानंतर सही करायला थोडासा सही त्यांची जी आहे ती झालेली दिसत नाही. ओके, तर ऑप्शन नंबर 2 जे असेल तर ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा, की टिळक जिथं आहे ते येणार नाही आणि दादासाहेब करंदीकर पण येणार नाही. दादासाहेब करंदीकरांनीच टिळकांना थांबवलं होतं. ओके, त्याच्यानंतर बघा ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स जे आहे, ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सची जी स्थापना झाली 1927 मध्ये बरोबर, मार्गारेट कझिन्स यांच्या प्रयत्नातून ही झाली बघा. किंवा अनेक नंतर फ्रीडम फायटर्स जे आहेत, स्वातंत्र्य राजकुमारी अमृता कौर असतील किंवा कमलादेवी चट्टोपाध्याय असतील, यांच्याशी या परिषदेशी निगडीत असणाऱ्या व्यक्तीत बघा. तर यांचं एक जर्नल होतं किंवा मासिक होतं, त्या मासिकाचं नाव काय होतं ते तुम्हाला विचारलंय बघा. रोशनी नावाचं मासिक जे आहे तर ते ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सचं तुम्हाला दिसून येतं बघा. 1 नंबर जे आहे रोशनी हे त्याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येईल बघा. बाकीचे म्हणजे ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स किंवा मेन्सला पण जे आहे रोल ऑफ वुमन इन इंडियन नॅशनल मुवमेंट हा वाला जो टॉपिक आहे तुम्हाला, तर तो देखील महत्त्वाचा राहतो. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सवर MPSCने देखील बऱ्याच वेळा जे आहे ते प्रश्न विचारलेले आहेत, तर ते माहीत असणं जे आहे ते तुम्हाला गरजेचं आहे. पुढं बघा, एक कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित असणाऱ्या नेत्यांचा जो गट आहे तो तर तुम्हाला योग्य गट विचारलाय बघा. आता S.A. डांगे किंवा मुझफ्फर अहमद, PC जोशी, EMS नंबूद्रीपाद हे सगळेच नेते बघा कम्युनिस्ट चळवळीच्या रिलेटेड आहे. जसं तुम्हाला EMS नंबूद्रीपाद माहीत असेल बघा, की नंतर जाऊन ते केरळचे मुख्यमंत्री पण बनतात बघा. पहिलं एखाद्या राज्यामध्ये कुठलं जर बिगर काँग्रेस सरकार आलं असेल तर ते EMS नंबूद्रीपाद यांचं कम्युनिस्टांचं जे सरकार आलं बघा. S.A. डांगे, श्रीपाद अमृत डांगे, तो मागच तुम्ही बघितलं बघा बरोबर. सोशलिस्ट नावाचं जे न्यूजपेपर बघितलं बघा तुम्ही बरोबर, तर तो S.A. डांगे यांचा किंवा मुझफ्फर अहमद यांचा मीरत खटल्यामधला संबंध बघा. कम्युनिस्टांच्या चळवळीच्या रिलेटेड जे 3 खटले आहेत बघा, मीरत खटला, कानपूर खटला, पेशावर खटला, तर ह्या व्यक्तींची नावं, PC जोशी यांची नावं तुम्हाला दिसून येईल बघा. गोखले ऑब्विसली ते येणार नाही बघा, म्हणजे बाकीचे आहे. बिपिनचंद्र कम्युनिस्ट नाही आहेत बघा, किंवा इथं पण वल्लभभाई पटेल येणार नाही. रॉय आहेत पण हे 3 व्यक्ती येणार नाही. पहिलाच ऑप्शन जे आहे तर ते कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित नेते तुम्हाला दिसून येईल. 73चं जे आहे
ऑप्शन नंबर 1 जे असेल तर ते याचं करेक्ट आन्सर जे आहे ते असणार आहे बघा. ओके, पुढचा जो प्रश्न आहे बघा 75 नंबरचा जो क्वेश्चन आहे. ओके, 75 नंबरचा जो प्रश्न आहे बघा तो परत एकदा एलोरा टेम्पल म्हणजे एन्शियंट आर्ट अँड कल्चरच्या स्वरूपात किंवा एन्शियंट काळातला प्रश्न बघा तुम्हाला दिसून येत की कैलास मंदिराबद्दल जे आहेत तर ते विधानं तुम्हाला दिलेले आहेत. वेरूळमधलं जे आहे बघा केव नंबर 16 जे तुम्हाला दिसून येतं त्याच्यामध्ये कैलास टेम्पल आहे आणि कृष्णा थर्ड यांनी वगैरेची हे जे मंदिर जे आहे ते स्थापना केलं तर ते एकाच दगडातून कोरलेलं जगातील सर्वात मोठं मोनोलिथिक स्ट्रक्चर जे आहे. मोनोलिथिक म्हणजे काय, मोनो म्हणजे सिंगल, लिथिक म्हणजे दगड बघा, एकाच दगडापासून बनवलेलं तर ते स्ट्रक्चर आहे. बरोबर आहे बघा. हे मंदिर 8व्या शतकात बांधलेले बघा. तर सातवाहन राजा कृष्णा प्रथम, तर हे कृष्णा फर्स्ट त्या काळात असलं तरी हा सातवाहन राजा आहे का, तर हा सातवाहन राजा नाही बघा. सातवाहन साम्राज्य 250 ADच्या आसपासच 230 ADच्या आसपासच संत सातवाहन. ओके, सातवाहन तर ऑब्विसली नाही. हे जे असेल तर ते कृष्णा फर्स्ट असेल तर तो राष्ट्रकूट राजा असेल बघा. तर राष्ट्रकूटांच्या काळात हे वेरूळ गुफा ज्या आहेत तर त्याची नेमणूक झाली, त्याची जी आहे बांधकाम झाले बघा. तर ब जे आहे तर ते बरोबर अजिबात नसणार आहे बघा. जिथे जिथं ब असणार आहे तर ते चुकीचं असणार आहे बघा. तर बरोबरच आहे बघा सांगितलं. आता क फक्त बरोबर आहे का तुम्हाला बघितलं की हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित असून, आता कैलास टेम्पलवरनं पण तुम्हाला समजायला पाहिजे होतं की हे भगवान विष्णूंना समर्पित असेल का, तर ऑब्विसली नाही. तर भगवान शिवांना समर्पित हे मंदिर असणार आहे. तर ऑब्विसली क विधान जे आहे ते पण परत एकदा चुकीचं असणार आहे. तुम्हाला बरोबर विधान विचारली, फक्त विधान जे असेल बघा तर ते बरोबर याच्यामध्ये असणार आहे बघा. फक्त म्हणजे 75चं ऑप्शन नंबर 1 जे असेल तर ते करेक्ट आन्सर परत एकदा असणार आहे. ओके, 76 नंबरचा जो प्रश्न आहे बघा की होम रूल चळवळ आणि त्याच्याबद्दल विधानं दिलेली आहेत आणि परत एकदा विधानं कोणती बरोबर आहेत असं तुम्हाला विचारले बघा. तर तुम्हाला माहिती आहे की बाबा 1916 मध्ये जे आहे तो लखनौ करार होतो. लखनौ करारामध्ये असं ठरतं बघा की जहालांना जे आहे परत एकदा काँग्रेसमध्ये घेतलं जातं, कारण त्यांना पण माहीत असतं की सुरत फुटीनंतर जो प्रॉब्लेम झाला बघा की ज्या सुरत फुटीनंतर राष्ट्रीय चळवळ कुठेतरी मागं आता गेलेली तुम्हाला दिसून येईल आणि मग काँग्रेसनी जे आहे तर असं कोणती तरी चळवळ हातात घ्यावी असं ठरतं बघा. आणि मग काँग्रेस नसेल तर काँग्रेसच्या प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त आपण काहीतरी सुरू करावं म्हणून हे होम रूल चळवळ वगैरे सुरू केली जाते, जे आयरिश धर्तीवर तुम्हाला इन्स्पिरेशन तुम्हाला दिसून येतं. आणि मग टिळक आणि ॲनी बेझंट हे दोन आपापले सेपरेट लीग तयार करतात. याच्यामध्ये ॲनी बेझंट यांचं जे होम रूल लीग आहे तर ते बॉम्बे प्रेसिडेन्सी नाही म्हणू शकत बघा. तर ते तुम्ही बॉम्बे सिटी जे आहे तर ते ॲनी बेझंटांकडे होती, संपूर्ण भारत व्यापला होता. टिळकांच्या लीगने मध्य प्रांत आणि बेरार किंवा वराडपर्यंतच मर्यादित, तर तसं नाही बघा. तर बॉम्बे सोडून बाकीचा महाराष्ट्र कर्नाटका जो आहे बघा तिथं किंवा मध्य प्रांत किंवा वराड या सगळीकडे म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीत पूर्ण ॲनी बेझंट आहेत का नाही, तेव्हा पहिले विधान चुकीचं ठरतं. हे फक्त बॉम्बे शहर आणि बाकीकडं सगळीकडे ॲनी बेझंट आहेत. बॉम्बे सिटी सोडून बाकीची प्रेसिडेन्सी जी म्हणजे महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, वऱ्हाड असेल, मध्य प्रांत असेल, इथं टिळकांची लीग तुम्हाला दिसून येईल बघा. टिळकांच्या लीगच्या शाखा पण खूप कमी आहेत बघा, 6 शाखा तुम्हाला दिसून येतात. जसं ॲनी बेझंटांच्या 200 शाखा आहेत बघा. पण तरी पण टिळकांची लीग जी आहे तर ते स्ट्रक्चरली खूप स्ट्रॉंग तुम्हाला दिसून येईल. तर पहिले विधान त्यामुळे चुकीचं ठरतं. ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण स्वातंत्र्याची मागणी वगैरे यांनी केलेली होती. तर पूर्ण स्वातंत्र्याची मागणी आहे का इथं, तर पूर्ण स्वातंत्र्याची मागणी दिसणार नाही. आयरिश चळवळी जी आहे तर ते डॉमिनियन स्टॅटसच मागितलं होतं बघा. डॉमिनियन स्टॅटस मागितलं होतं म्हणजे वसाहती अंतर्गत स्वराज्य मागितलं होतं बघा. वसाहती अंतर्गत स्वराज्य मागितलं होतं. आता ऑब्विसली तुम्हाला हे माहीत पाहिजे बघा बेसिकली की 1929चं जे सेशन आहे लाहोरचा सेशन, तर तुम्हाला माहित आहे की बाबा इथं पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्य वगैरे अशा गोष्टी झाल्यात बघा. किंवा नेहरू रिपोर्टमध्ये सुद्धा 1928च्या हे वसाहतींचं स्वराज्य हेच गोष्ट आहे बघा. त्यामुळे ह्याच्या आधीची घटना आहे, आता ह्या खूप होम रूल म्हणजे 17-18 मधल्या गोष्टी आहेत, तर तिथं पूर्ण स्वातंत्र्य वगैरे अशा काही गोष्टी येणार नाही. त्यामुळे हे पण विधान जे आहे तर ते
चुकीचं आहे. कोणतं विधान बरोबर आहे? कोणतंच विधान बरोबर नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं काय असेल? करेक्ट आन्सर असेल. ओके, कोणतंच विधान बरोबर नाही. दोन्ही विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत. नेक्स्ट जो प्रश्न आहे बघा 77 नंबरचा जो प्रश्न आहे की हिंदू कॉलेजची जी स्थापना आहे ती 1817 मध्ये झाली आणि कलकत्ता येथे राजाराम मोहन रॉय आणि डेव्हिड हारे, बरोबर, डेव्हिड हारे किंवा डेव्हिड हेअर यांच्या प्रयत्नात झाले ते, बरोबर आहे बघा. याचंच नाव परत काय होतं? प्रेसिडेन्सी कॉलेज वगैरे होते बघा. ओके, प्रेसिडेन्सी कॉलेज नंतर अनेक क्रांतिकारक जे आहेत ते याच कॉलेजमधून जे आहेत तर ते बाहेर पडतात. मग सुभाषचंद्र बोस असतील किंवा चित्तरंजन दास असतील यांचं देखील इथं महत्त्वाचं योगदान दिसून येतं. याचंच नाव प्रेसिडेन्सी कॉलेज वगैरे ठेवण्यात आलं, हे देखील बरोबर आहे बघा. याचा उद्देश भारतीय तरुणांना पाश्चात्य वैज्ञानिक व साहित्यिक शिक्षण देणे हा होता, बरोबर आहे बघा. राजाराम मोहन रॉय यांचं जे कॉलेज होतं बघा किंवा राजाराम मोहन रॉय यांचं जी विचारधारा होती तर हे पाश्चात्य शिक्षण प्लस हिंदू संस्कृती यास मेळ घालून जे आहे तर ते शिकवण्याचं यांचा प्रयत्न होते. त्यामुळे पाश्चात्य वैज्ञानिक शिक्षण दिलं असेल का? तर ऑब्विसली दिलं असणार आहे बघा. योग्य विधान जे आहे तर ते तिन्ही विधानं जे असतील तर ते बरोबरच असतील बघा. ओके, 3 विधानं जे आहे ए, बी आणि सी तर हे 3 विधानं काय असणार आहेत? बरोबर असणार आहे. पाश्चात्य शिक्षण पण असेल, भारतीय विद्यामध्ये पण शिकवत असतील. प्रेसिडेन्सी कॉलेज नाव ठेवण्यात आलं ते पण बरोबर. आणि 1817 मध्ये जसं वेदांता स्कूल वगैरेची पण स्थापना यांनी केलेली होती बघा राजाराम मोहन रॉय यांनी. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा की परत एकदा विधानं विचारात घ्या आणि चळवळ ओळखायला तुम्हाला सांगितली बघा. बेसिकली तर मुस्लिम शेतकऱ्यांना चळवळीसाठी एकत्रित आणण्यात मजरूल हक जे असतील तर यांनी महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली होती. स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधताना अनुग्रह नारायण सिन्हा ANC यांनी गांधींचे दुभाषी म्हणून इथं काम केलं होतं. म्हणजे गांधींच्या रिलेटेड चळवळ हे तर तुम्हाला समजलं पाहिजे. आणि शेतकरी चळवळ आहे तर एक तर ते ॲटलिस्ट खेडा तर असली पाहिजे किंवा जे आहे तर ते चंपारण तर असली पाहिजे याच्यामध्ये, कारण अहमदाबाद तर कामगारांच्या रिलेटेड येईल. ब्रजकिशोर प्रसाद हे जे एक वकील होते बघा तर त्यांनी युरोपियन शेतकऱ्यांविरुद्ध युरोपियन लोकांच्या विरुद्ध जे आहे कायदेशीर खटले तयार करण्यामध्ये गांधीजींना जे आहे तर ते मदत केलेली तुम्हाला इथं दिसून येईल बघा. तर बेसिकली जे आहे जे तुम्हाला सांगितलं बघा पुसदचा सत्याग्रह जे आहे ते बघा महाराष्ट्रातल्या नंतरची गोष्ट आहे बघा खूप, की ज्याच्यामध्ये बापूजी आण्यांचं वगैरे कार्य तुम्हाला दिसून येईल बघा. बारडोलीमध्ये पण सरदार वल्लभभाई पटेलांचं नेतृत्व इथं दिसून येईल बघा. तर ते नावावरनं पण जे आहे बघा ANC असतील किंवा मजरूल हक जे असतील तर हे सगळी नावं जे तुम्हाला दिसून येतात तर ते कुठली आहेत? जे तुम्हाला सांगितलं होतं बघा तर हे ब्रजकिशोर प्रसाद किंवा अनुग्रह नारायण सिन्हा अशा नावावरनं पण तू लक्षात यायला पाहिजे की हे बिहार किंवा UP भागातलं आंदोलन असू शकतं. तर हे चंपारण आंदोलन जे आहे तर त्या चंपारण आंदोलनाच्या रिलेटेड नाव आहेत बघा. ज्या चंपारणच्या वेळेस पहिलं जे आंदोलन असेल थोडक्यात गांधीजींचं, बरोबर, की चंपारणच्या वेळेस तुम्हाला माहीत असेल की राजकुमार शुक्ल वगैरे तिथं जातात आणि मग ते गांधीजींना कसं कन्व्हिन्स करतात. पण राजकुमार शुक्लांच्या पलीकडे जाऊन सुद्धा ANC असतील, मजरूल हक असतील, ब्रजकिशोर प्रसाद असतील अशा पण लोकांची नावं जे आहे ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. या हिशेबाने थोडंसं फॅक्ट बेस जे आहे तर ते माहिती बेस जे आहे हा क्वेश्चन फ्रेम केला होता बघा. तर ते चंपारण जे असेल तर याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, सरनेमवरनं पण जे आहे ते तुम्ही ज्याला स्मार्ट वर्क आपण म्हणतो बघा तर त्याच्यावरनं पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत होता. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा. ओके, 79 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा पत्थरदबी. ओके, पत्थरदबी हा जो पुस्तक आहे तर ते कोणी लिहिलंय बघा. परत एकदा पत्थरदबी किंवा द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब, गदर असे जे काही महत्वाचे जे साहित्य असतील बघा जे क्रांतिकारक चळवळीशी रिलेटेड आहे तर हे माहीत असणं गरजेचं आहे. शरदचंद्र चट्टोपाध्याय जे आहे बघा शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचं पत्थरदबी हे पुस्तक जे आहे तर ते प्रचंड प्रसिद्ध आहे बघा. यांचंच जे आहे तर ते म्हणजे तुम्हाला माहीत असेल बघा देवदास वगैरे जे मूवीज आले बघा बऱ्याच वेळा जुना असेल किंवा नवीन असेल तर ते यांच्याच आधारित पुस्तकांवर जे आहे यांच्या पुस्तकांवर बरेचसे सिनेमे पण नंतर निघालेत बघा. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचं जे लेखन आहे प्रचंड प्रसिद्ध आहे बघा. तर देवदास वगैरे सुद्धा ही मूवी यांच्याच पुस्तकावर आधारित तुम्हाला दिसून येईल. ओके,
बेंगॉली क्रांतिकारक आहेत बघा. उमेशचंद्र बॅनर्जी तुम्हाला माहिती तिथं, किंवा सचिंद्रनाथ सान्याल पण माहिती. सचिंद्रनाथ सान्याल यांचं एक पुस्तक आहे बघा, त्या पुस्तकांचं नाव जे आहे ते पण मला वाटतं मागे एका टेस्ट सिरीजला जे आहे आपल्या टेस्टमध्ये जे आहे ते आपण घेतलेले बघा. सचिंद्रनाथ सान्यालांचं एक पुस्तक आहे बंदी जीवन नावाचं. ओके, तर ते बंदी जीवन पण आपण बघितलं होतं बघा. उमेशचंद्र बॅनर्जी पहिले काँग्रेस प्रेसिडेंट जे आहेत काँग्रेसच्या अधिवेशनात ते बघता बघा. तर याचं जे आहे ऑप्शन नंबर 1 जे असेल शरदचंद्र चट्टोपाध्याय हे याचं उत्तर असेल बघा. तसं लास्टचा जो प्रश्न असेल बघा 80 नंबरचा, की शीख धर्मगुरू तुम्हाला दिलेले आणि त्यांच्याबद्दलची वाक्य जे आहेत कोणती विधानं बरोबर आहेत ते तुम्हाला विचारलेलं आहे बघा. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे बघा 10 जे धर्मगुरू आहेत बघा. ओके, तर 10 धर्मगुरू तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे आणि बदललेल्या NCERT नुसार देखील हा प्रश्न जे आहे तो फ्रेम केलेला आहे बघा. तर गुरु अर्जुन देव जे 5वे शिखांचे धर्मगुरू होते बघा, तर यांना राजकुमार खुसरो यांना पाठिंबा दिल्याबद्दल जहांगीराने फाशी दिलेली आहे बघा. बरोबर स्टेटमेंट आहे बघा. जहांगीराची 2 पुत्र जे असतील बघा, खुसरो जो मोठा मुलगा असेल आणि नंतरचा मुलगा जो असेल तो असेल तो खुर्रम म्हणजेच काय शहाजहान नंतर जो राजा होतो. तर पहिल्यांदा खुसरोने काय केलं तर आपल्याच वडिलांच्या म्हणजे जहांगीरच्या वेळेस विद्रोह केला आणि ह्या विद्रोहाला पनाह दिली किंवा आसरा दिला म्हणून शिखांचे जे गुरु आहेत बघा अर्जुन देव, तर अर्जुन देवांना फाशीची शिक्षा जी आहे ते जहांगीराने दिली होती. पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे बघा. तसंच शिखांचे जे 9वे धर्मगुरू असतील बघा, यांच्यानंतर कोण असतील? गुरु गोविंद सिंग असतील नंतर. ओके, गुरु तेग बहादूर जे असतील 9वे गुरु जे असतील 9 ते असतील बघा 5th. ओके, तर तेग बहादूर यांना शहाजहानने फाशी दिली. तर ते शहाजहानने फाशी नव्हती दिली, तर ती कोणी दिली होती? औरंगजेबाने तुम्हाला दिलेली दिसली बघा. ओके, आता बघ याला रिलिजियस कन्व्हर्जन हे देखील कारण सांगितलं जातं बघा, किंवा वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्हाला वेगळ्या गोष्टी किंवा आहेत ह्याच्यामध्ये, की बाबा त्यांच्यामध्ये काही पॉलिटिकल पण क्लॅशेस वगैरे झाल्या होत्या किंवा स्वतःला ते सेपरेट त्यांचा होदा जो होता बघा तो प्रचंड जास्त होता गुरु तेग बहादुरांचा. ते राजाला किंवा बादशाला जुमानत नाहीत असं पण म्हटलं जायचं बघा. तर ते औरंगजेबाने ही फाशी वगैरे दिलेली होती त्यांना बेसिकली. तर ते शहाजहान नाही आहे, शहाजहान म्हणजे खुर्रम जे सांगितलं बघा. बरोबर, तर ते दुसरं जे विधान असेल तर ते देखील म्हणजे शहाजहान जे असेल ते चुकीचं असेल. पहिलं जे असेल तर ते विधान बरोबर असेल. कोणतं विधान बरोबर आहे? तर फक्त विधान जे असेल तर ते बरोबर असेल. तर बरोबरच विधान विचारलं तुम्हाला, फक्त बरोबर आहे. दुसरं कधी बरोबर आलं असतं? गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने फाशी दिली म्हणलं तर बरोबर आलं असतं ते. तर हे होते सगळे बघा इतिहास या विषयांचे प्रश्न. धन्यवाद. चला, सामान्य विज्ञानाच्या संदर्भात जे आहे प्रश्न आपण बघूयात. यामध्ये जे आहे सर्वप्रथम जो प्रश्न आहे तो आहे 81 नंबर. आता सुरुवातीला जे आहे बघा ध्वनी जे तरंग आहेत या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर स्टेटमेंट्स जे दिलेले आहेत तर त्याचं ॲनालिसिस जे आहे ते आपण बघूयात. तर सांगितलेलं आहे की ध्वनीच्या हवेमधील प्रसाराबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ओके, ट्रू स्टेटमेंट जे आहे ते विचारलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे ध्वनी तरंग हे अनुतरंग आहे. ओके, तर प्रकाश जे आहे ते अवतरंग आहे बरं. ओके, आणि ध्वनी काय आहे तर अनुतरंग. फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं दिलेलं आहे की ध्वनी तरंग ध्रुवित केले जाऊ शकतात. ओके, तर ध्रुवित केले जाऊ शकत नाही बघा. ध्रुवित कोणते केले जाऊ शकतात? तर प्रकाश जे आहे बघा, प्रकाश किरण जे आहेत तर ते त्यांचं ध्रुवीकरण केलं जाऊ शकतं. ध्वनी तरंगाचं ध्रुवीकरण होत नाही. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. सी दिलेला आहे की ध्वनीचा प्रसार होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ओके, जर माध्यम जर नसेल तर ध्वनी जो आहे तो निर्मित होत नाही. म्हणून आपल्याला माहिती की स्पेसमध्ये जो आहे देयर इज नो प्रोडक्शन ऑफ द साऊंड. ओके, त्यानंतर चौथं दिलेलं आहे की घन पदार्थांमध्ये ध्वनीचा वेग वायूपेक्षा जास्त असतो. ओके, जसं जसं इथे जे आहे घन त्याचबरोबर जे आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांच्यामध्ये जर आपण उतरता क्रम जर बघितला तर ध्वनीचा वेग जो आहे तो नेहमी सॉलिडमध्ये जास्त असतो, लिक्विडमध्ये जो आहे कमी, त्यापेक्षा जो कमी आहे तो हवेमध्ये असतो म्हणजेच वायूमध्ये असतो. चौथं सुद्धा जे आहे बरोबर आहे. उत्तर असणार आहे ए, सी आणि डी. तर ऑप्शन नंबर जे आहे 2 हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की अणुविखंडन जे आहे म्हणजेच न्यूक्लिअर फ्युजन जे आहे बघा, त्याचबरोबर अणुसम्मिलन आपण म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन. तर याबाबत जे आहे कोणते विधानं खरी आहेत? आता न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये बघा न्यूक्लिअर सायन्स जे आहे यामध्ये जे आहे बेसिक गोष्टीचा आपण अभ्यास करतो. तर त्या संदर्भात दिलेलं आहे की जड अणूंच्या विभाजनातून ऊर्जा उत्सर्जित होते. ओके, तर हेवी न्यूक्लिअर जे आहे बघा जनरली रिलीजेस एनर्जी.
स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे की हलक्या अणूंच्या सल्ल्यातून ऊर्जा उत्सर्जित होते. आता बघा इथे जे आहे बघा, जर लाईट न्यूक्लियर असेल तरी सुद्धा एनर्जी जी आहे रिलीज होणार आहे. कारण की बेसिक इथे मॅटर काय करतं की जो मटेरियल आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आहे. ओके, मग त्याची इंटेन्सिटी कमी असेल किंवा जास्त असेल. युरेनियम 238 असेल किंवा 235 असेल, इंटेन्सिटी किती जरी असली तरी पण रेडिओ ऍक्टिव्ह जी प्रक्रिया आहे ती सुरूच इथे राहणार आहे. ओके, त्यानंतर सी जर आपण इथे बघितलं, अणुसंमेलनासाठी अत्यंत उच्च तापमानाची गरज असते. ओके, तर हाय टेम्परेचर जे आहे बघा न्यूक्लियर रिॲक्टर मध्ये जे आहे बॉम्बार्डमेंट जी आहे ती केली जाते आणि त्याचबरोबर न्यूट्रॉन्सच्या बॉम्बार्डमेंट मधून जे आहे आपल्याला इथे उच्च तापमान जे आहे ते निर्मित केलं जातं. त्याचबरोबर याच्यामधून जे आहे ऊर्जा इथे रिलीज केली जाते बघा. ठीक आहे, मग उष्णता आणि ऊर्जा याचा संबंध जो आहे आपल्याला डायरेक्टली या प्रोसेसेस मध्ये बघायला मिळतो, फिजन असेल किंवा फ्युजन असेल. ओके, सूर्याचं जे आहे ते तुम्ही उदाहरण घेऊ शकता. सूर्यामध्ये जे आहे फ्युजन प्रक्रिया घडून येते. त्यानंतर चौथं स्टेटमेंट आहे अणुविखंडन आणि अणुसंमेलन या दोन्ही अभिक्रिया उष्माक्षेपी असतात. उष्माक्षेपी म्हणजे काय, एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक म्हणजे काय, उष्णता जी आहे ती बाहेर फेकली जाते, वातावरणामध्ये फेकली जाते. ओके, तर दोन्ही काय इथे खरे असणार आहे. ओके, तुम्ही जे आहे इथे न्यूक्लियर रिॲक्टरचं उदाहरण घेऊ शकता. फ्युजन मध्ये उष्णता जी बाहेर फेकली जाते, पाणी जे आहे तिथे उष्णतेच्या मार्फत जे आहे बाहेर फेकलं जातं. त्याचबरोबर फ्युजन मध्ये जे आहे सूर्याचं आपण उदाहरण घेऊ शकतो. तर सर्व जे वाक्य आहेत तर ते इथे ट्रू असणार आहे, म्हणजेच सत्य असणार आहे. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83. विचारलेला आहे बघा, पृथ्वीच्या जवळ मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूविषयी खालील विधानांचा विचार करा आणि पर्याय उत्तर जे आहे ते विचारलेलं आहे. ट्रू स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. खाली पडताना वस्तूचा जे त्वरण आहे तर ते नेहमी वाढत जातं. तर नेहमी लक्षात ठेवायचं जे आहे ऍक्सेलरेशन जे आहे पृथ्वीच्या संदर्भात, तर हे ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे. काय आहे, ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट. आणि ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट किती असणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपलं ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट इथे असणार आहे. त्यामुळे त्वरण जे आहे हे स्थिर असल्यामुळे ते वाढणार का, तर वाढणार नाही. हे स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. एलिमिनेशन टेक्निक मधून जे आहे तुम्ही इथे उत्तर काढू शकता. ओके, तर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 बी आणि सी. त्यानंतर बी मध्ये दिलेला आहे की वस्तूचा वेग वेळेनुसार रेषात्मक वाढतो. ओके, जो वेग आहे तर तो वाढणार आहे. याचं कारण असं आहे की बघा जे कापलेले जे अंतर आहे तर ते एका समान पद्धतीने जे आहे आपल्याला अंतर जे आहे कापलेले दिसून येणार आहे. समजा आपण इथे जर ऑड क्रमांक जर इथे पकडले 1, 3, 5 आणि 7, ओके, हे अंतर जरी आपण इथे पकडलं मीटरमध्ये तरी सुद्धा जे आहे आपल्याला इथे सेम गॅप जो आहे तो बघायला मिळतो. गॅप म्हणजेच काय, अंतर. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की सलग सेकंदात जे आहे कापलेले अंतर हे एकसारखेच असतात. त्यामुळे वस्तूचा वेग वेळेनुसार रेषात्मक जो आहे तो वाढत जातो. ओके, तर उत्तर काय असणार आहे, बी आणि सी, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक आहे 84. इथे दिलेला आहे की अंतर्वक्र आरशांबाबत जे आहे म्हणजेच काय की कॉन्केव्ह मिरर्स. ओके, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. ओके, हे जे मिरर्स आहेत या संदर्भात जे आहे विधान दिलेले आहे. पहिलं आहे की ते वास्तविक व आभासी दोन्ही प्रकारच्या प्रतिमा निर्माण करू शकतात. म्हणजेच रिअल आणि व्हर्च्युअल इमेज अशा दोन्ही पद्धतीचे जे आहे इमेजेस या मिररमध्ये काय होतात, क्रिएट होतात. ओके, त्यानंतर पुढे बघायचं आहे की ते दाढी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आरशांमध्ये आवर्धनासाठी, आवर्धन म्हणजे काय, मॅग्निफिकेशन, म्हणजे एखादी जी प्रतिमा आहे तर ती मोठी दिसून यावी यासाठी जे आहे या आरशांमधून जे आहे प्रतिमा निर्मित केली जाते. तर दुसरं स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा बरोबर आहे. सलून वगैरे मध्ये जे आहे तुम्ही असे आरसे बघू शकतात बघा. ओके, त्यानंतर सी आहे पाण्यात असताना अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर बदलते. आता नाभीय अंतर बदलण्यामागे बेसिकली रिझन काय आहे, जे कर्वेचर ऑफ रेडियस आहे बघा. ओके, कर्वेचर ऑफ रेडियस जे आहे ज्याला आपण वक्र त्रिज्या असं म्हणतो, तर यामध्ये जर बदल झाला तरच नाभीय अंतर बदलते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. परंतु लॉज ऑफ रिफ्लेक्शन फॉलो करत असताना माध्यम कोणतंही असेल तरी सुद्धा नाभीय अंतर बदलत नाही. मग इथे जे सांगितलेलं आहे की पाण्यामध्ये जो आहे आरसा ठेवलेला आहे तर नाभीय अंतर बदलेल का, माध्यम बदललं परंतु नाभीय अंतर बदलणार नाही. ओके, तर उत्तर जे असणार आहे बघा ए आणि बी असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक आहे 85. दिलेला आहे की
एखाद्या वस्तूच्या पृथ्वीवरील मुक्तिवेग म्हणजेच काय एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे, ती किती आहे 11.2 किलोमीटर प्रति सेकंद आहे. त्याचबरोबर तर पृथ्वीची त्रिज्या अर्ध्याने कमी केली, काय केलेली आहे, कमी केलेली आहे. त्याचबरोबर वस्तुमान जर तसेच राहिले तर मुक्तिवेग किती असेल. ओके, ऑप्शन दिलेले आहेत बघा आपल्याला. तर याच्यामध्ये बघा आपल्याला जो आहे मेजरली फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे या संदर्भात. तर एस्केप व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तो असणार आहे एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2gm. gm म्हणजे काय, ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट, m म्हणजे मास, त्याचबरोबर r म्हणजे काय असणार आहे, रेडियस असणार आहे. आता त्रिज्या कितीने कमी होते, 2 ने कमी होणार आहे. आता 2 ने कमी झाल्याच्या नंतर जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला उत्तर काय येणार आहे, √2 असं येणार आहे. √2 म्हणजे काय 1.4 समथिंग जे आहे आपलं इथं उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे, 1.4. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 11.2 का गुणाकार करायचा आहे 1.4 ने. तर उत्तर किती येणार आहे आपलं 15.8 जे आहे ते आपलं उत्तर इथे असणार आहे बघा. ठीक आहे, किलोमीटर प्रति सेकंद. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक आहे 86. इथे दिलेला आहे k बरोबर 200 Nm जे आहे स्थिरांक आपल्याला दिलेला आहे, म्हणजे कॉन्स्टंट जे आहे स्प्रिंगच्या संदर्भात आपल्याला इथे दिलेला आहे. त्याचबरोबर असं सांगितलं आहे की एका स्प्रिंगला 0.1 मीटरने ताणले जाते तेव्हा त्यात साठवलेली स्थितीज ऊर्जा किती आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती विचारलेली आहे. आता पोटेन्शियल एनर्जीचा जो आहे तो आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे, इझिली जो आहे क्वेश्चन हा ते सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जीला जे आहे आपण u इथे कन्सिडर करूया. त्याचबरोबर जे आहे ½ kx² हे आपलं इक्वेशन इथे असणार आहे बघा. त्याचबरोबर k इथे जे आहे आपल्याला माहिती आहे स्थिरांक आहे 200चा. त्याचबरोबर x जे आहे, x इथे काय असणार आहे, हा जो स्ट्रेच आहे, स्ट्रेचला आपण काय म्हणूयात, डिस्प्लेसमेंट असं म्हणूयात. आपण काय म्हणूयात, डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन असं म्हणूयात. ओके, विस्थापन. आता इथे जे आहे आपल्याला फक्त जे आहे व्हॅल्यू इथे ठेवायची आहे. x² आपण पहिले काढून घेऊयात. x² जे आहे म्हणजे 0.1 चा वर्ग, 0.1 चा वर्ग किती असणार आहे, 0.01 इथे असणार आहे बघा. किती असणार आहे, 0.01. त्याचबरोबर आपल्याकडे जे आहे k ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर kx² आणि त्यानंतर हाफ. तर आता आपल्याला k जे आहे 200 × 0.01, त्याचबरोबर याला जे आहे भाग द्यायचा आहे. तर 2 ने जेव्हा आपण 200 ला भाग देतो तेव्हा संख्या येणार आहे 100, आणि 100 गुणिले 0.01 किती असणार आहे, 1 जूल पोटेन्शियल एनर्जी इथे असणार आहे बघा. किती असणार आहे, 1 जूल. ठीक आहे, तर 1 जूल आहे का आपल्याला ऑप्शन मध्ये, चेक करूयात आपण. तर पहिलं जे ऑप्शन आहे बघा ते इथे याचं उत्तर असणार आहे. 86 चा आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. तर इथे दिलेला आहे बघा 10 ओम प्रतिरोधक जे आहे, म्हणजे जो रोध आहे, रेझिस्टन्स आपल्याला इथे दिलेला आहे. या रेझिस्टन्स मध्ये असं विचारलेलं आहे की 2 अँपिअर विद्युत प्रवाह जे आहे म्हणजेच करंट हे 2 मिनिटं प्रवाहित झाले असेल तर निर्माण झालेल्या ऊर्जेचे उष्णतेचे प्रमाण किती आहे, म्हणजे किती हीट, उष्णता ही निर्मित होते असा प्रश्न विचारलेला आहे बघा. ओके, तर सुरुवातीला जे आहे बघा आपण व्हॅल्यूज जे आहे ते इथे लिहून घेऊयात. आपल्याकडे R जे आहे रेझिस्टन्स किती आहे, 10चा आहे. करंट जे आहे I ते कितीचा आहे आपल्याकडे, 2 अँपिअर जे आहे, आणि वेळ जो आहे तो किती आहे, 2 मिनिटाचा आहे. परंतु आपल्याला सेकंड्स मध्ये जे आहे त्याला कन्वर्ट करावं लागेल. सेकंड्स मध्ये किती होणार आहे, 120 सेकंद जे आहे आपल्याला वेळ इथे मिळणार आहे. आता फॉर्म्युला जर आपण बघितला उष्णतेच्या संदर्भात तर काय असणार आहे, H = I² RT हा असणार आहे बघा. काय असणार आहे, H = I² RT. ठीक आहे, तर I² म्हणजेच काय 4, आणि R जे आहे R असणार आहे 10, त्याचबरोबर T जे आहे ते असणार आहे 120, म्हणजे 4 गुणिला 10 गुणिला 120 इथे असणार आहे. उत्तर काय असणार आहे याचं, येस करेक्ट, ते असणार आहे 4800 जूल. ठीक आहे, तर हीट किती प्रोड्यूस होणार आहे, 4800 जूल, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 88 क्रमांकाचा. विचारलेला आहे की वनस्पतींच्या मुळांमध्ये आढळणारी कॅस्पेरियन पट्टी. ओके, तर मुळांमध्ये जी आहे एक पट्टी आहे बघा कॅस्पेरियनची, तर त्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. आता या कॅस्पेरियन पट्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला की बेसिकली कोणत्या पदार्थापासून ही बनलेली असते. बऱ्याच ठिकाणी जे बघा तुम्हाला उत्तर जे आहे लिग्निन सुद्धा बघायला मिळू शकते, पण लिग्निन याचं उत्तर नाहीये. उत्तर काय असणार आहे, सबेरिन जे आहे ते उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे, सबेरिन जे आहे ते याचं उत्तर आहे. आता हे बेसिकली काय असतं बघा, एक हायड्रोफोबिक मटेरियल आहे ज्याच्यामधून पाण्याचं जे आहे नियंत्रण केलं जातं. कशाचं नियंत्रण केलं जातं, पाण्याचं. कुठे केलं जातं, मुळांमध्ये जे आहे ते केलं जातं बघा. त्याचबरोबर लिग्निन जे आहे, लिग्निन जे आहे ते मजबूत ठेवण्याचं काम जे आहे
मुलांना करत असतं बघा इथे. ठीक आहे, असे दोन्ही जे आहे डिफरन्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 89. इथे दिले आहे रंध्रांचे म्हणजे स्टोमाटा उघडण्याचे मुख्यत्व कारण काय आहे. ओके, तर पर्याय क्रमांक जो 2 आहे बघा, संरक्षक पेशींमध्ये पोटॅशियम आयनचा प्रवेश करणे. पोटॅशियम आयन यांचा जेव्हा प्रवेश केला जातो, या प्रवेशानंतर जे आहे सूज म्हणजे स्वेलिंग आपल्याला पेशींमध्ये जी आहे ती बघायला मिळते आणि ऑस्मॉसिस प्रक्रिया ही घडून येते बघा. आणि या प्रक्रियेमुळे जे आहे स्टोमाटाची ओपनिंग जी आहे आपल्याला ती बघायला मिळते. तर पर्याय क्रमांक किती असणार आहे? 2 इथे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर पहिलं जे ऑप्शन आहे बघा, संरक्षक पेशींमधून म्हणजे गार्ड सेल्स मधून जे आहे पोटॅशियम आयनाची बाहेर पडणे. जेव्हा पोटॅशियम आयन बाहेर पडतात तेव्हा स्टोमॅटा काय होते, तो पूर्णपणे क्लोज होणार आहे. ठीक आहे, तर हा पण फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे इथे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. आता धान्य जे आहे, समजा उदाहरणार्थ जर गहूचा आपण विचार करतो, गव्हातील जो बाह्य जो स्तर आहे, आउटर लेअर ज्याला आपण म्हणतो बाह्य स्तर, त्याला जनरली काय म्हटलं जातं? ॲलरॉन लेअर असं म्हटलं जातं बघा. याला आपण म्हणतो अपांडूर स्तर असं म्हणतो. यामधून कोणते विकर स्त्रवले जाते? तर तिन्ही प्रकारचे जे आहे विकर हे स्त्रवले जाते बघा. अमायलेज, लायपेज आणि त्याबरोबर प्रोटीज जे आहे, ऑल ऑफ द अबव. तर उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 इथे असणार आहे. वरील जे आहे सर्वच्या सर्व जे आहे तिन्हीच्या तिन्ही काय ते स्त्रवले जाते, विकर जे आहे ते स्त्रवले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 91. आता इथे एक रोग दिलेला आहे बघा, बटाट्याचा जो उशिरा येणारा जो करपा आहे, ज्याला आपण लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो असं म्हणतो. तर या रोगाच्या कारणीभूत मध्ये जो जीव आहे तर हा कोणत्या गटात मोडतो? ठीक आहे, तर सुरुवातीला जे बघा तुम्हाला याच्यामध्ये जो जीव आहे त्याचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे, फायटोप्थोरा इन्फेस्टेशन्स. ठीक आहे, फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. आता हा जो सजीव आहे तर हा बेसिकली ओमासाइट या गटामध्ये मोडतो. आता ओमासाइटला बऱ्याच ठिकाणी जे आहे फंगस म्हणून पण ओळखलं जातं बघा, परंतु ॲल्गी सोबत जे आहे याची जोडणी केली जाते. ओके, मग सत्य परिस्थिती काय की ॲल्गी जे आहे, शैवाल, प्रोटिस्टा ज्याला आपण होता, तो प्रोटिस्टा सोबत जे आहे याची जोडणी केली जाते. तर हा एक फॅक्ट जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बघा इथे. ठीक आहे, तर उत्तर काय असणार आहे बघा 91 ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे 92. ते विचारलेला आहे की गव्हामध्ये जो काळा गंज बुरशीचा जो रोग आहे हा कोणत्या अवस्थेद्वारे पसरतो? आता बुरशीमध्ये जे आहे वेगवेगळे स्टेजेस असतात, म्हणजे फंगस जे आहे त्याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळ्या रिप्रोडक्शन जे आहे स्टेजेस असतात. त्याच्यामध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे, कदाचित जे आहे जोड्या लावामध्ये बरेच वेळ जे आहे असे प्रश्न येतात की ब्लॅक रस्ट ऑफ व्हीट जो आहे कोणत्या प्रकारच्या फंगसमुळे होतो. ओके, तर प्युकेनिया ग्रॅमिनिस जे आहे हे नाव लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला, प्युकेनिया ग्रॅमिनिस. ओके, तर या पर्टिक्युलर फंगसमुळे जे आहे ब्लॅक रस्ट ऑफ व्हीट जो आहे हा आजार वनस्पतींमध्ये होतो. त्याचबरोबर जे आहे जी स्टेज आपल्याला विचारलेली आहे जिथून हा पसरतो तर ती असणार आहे युरेडोस्पोर. कोणती स्टेज असणार आहे? युरेडोस्पोर. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 93. इथे विचारलेलं आहे की साप उन्हामध्ये बसून आपल्या शरीर तापमान वाढवतो, हे डॅशचे उदाहरण आहे. खूप लॉजिकल क्वेश्चन आहे बघा. काही टर्म्स इथे दिलेल्या आहेत. पहिला आहे अंत उष्णता. अंत उष्णता म्हणजे असे प्राणी जे स्वतःच्या शरीरामधून जे आहे उष्णता तयार करतात, त्यांना काय म्हटलं जातं? अंत उष्णता असलेले प्राणी. त्यानंतर पुढे दिलेलं आहे स्थिर उष्णता. आता स्थिर उष्णता म्हणजे काय? असे सजीव किंवा असे प्राणी की जे स्वतःचे तापमान नियंत्रित करू शकतात, म्हणजे मेंटेन करू शकतात, त्यांना काय म्हटलं जातं? स्थिर उष्णता असलेले प्राणी म्हणजे होमिओथर्मिक. होमिओथर्मिक मध्ये उदाहरण काय सांगता येईल आपल्याला? ह्युमन्स म्हणजेच मनुष्य असं सांगता येईल. त्यानंतर सापाचा जर विचार केला तर सापा एंडोथर्मिक आहे का? तर नाही. ते कसे आहे? एक्टोथर्मिक आहे. कसे आहेत? एक्टोथर्मिक. म्हणजे तापमान मिळवण्यासाठी, तापमान वाढवण्यासाठी त्यांना जे आहे बाह्य वातावरणाचं जे आहे मदत त्यांना घ्यावी लागते. ओके, तर हे ऑप्शन जे आहे कुठे रिप्रेझेंट होतं? ऑप्शन नंबर 3 मध्ये, म्हणजे वर्तनात्मक तापमान नियमन. म्हणजे उन्हामध्ये जाण्याचं जे कृती आहे ते आपल्याला तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघायला मिळते. ठीक आहे, उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94. इथे विचारलेला आहे की थंड हवामानामध्ये सरपटणारे जे प्राणी आहे त्यांचे वितरण मर्यादित असते. याचं कारण असं आहे की ते जनरली विविध तापीय असतात, म्हणजेच काय? कोल्ड ब्लडेड आहे. कसे आहेत? कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत.
यांचं जे रक्त आहे ते कसं आहे, शीत पद्धतीचं आहे, म्हणजेच कोल्ड ब्लडेड आहे. ओके, आता कोल्ड ब्लडेड म्हणजे काय? कोल्ड ब्लडेड म्हणजे असे ॲनिमल्स जे स्वतःच्या शरीराचं तापमान कुठल्याही पद्धतीने नियंत्रित करू शकत नाही. ओके, नियंत्रित असले का यांचं तापमान, तर नियंत्रित करू शकत नाही. दे कॅनॉट रेग्युलेट देअर ओन बॉडी टेम्परेचर. त्यांना काय म्हटलं जातं? कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आता मानवाचा जर विचार केला, ह्युमन्सचा, तर मानवामध्ये जे आहे स्वतःच्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असते, म्हणून मानवाला काय म्हटलं जातं? वार्म ब्लडेड ॲनिमल्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर या दोन कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते याचं उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 95. मानवाच्या शरीरामध्ये प्लाझ्मोडियम व्हायरस या परजीवी कोणत्या टप्प्यात गुण राहिल्यामुळे मलेरिया आजाराची पुन्हा पुनरावृत्ती होते? आता मलेरिया आजार हा पुन्हा जो आहे शरीरामध्ये निर्माण होण्यासाठी प्लाझ्मोडियम व्हायरस हा जो परजीवी आहे पॅरासाइट, याच्यामध्ये हायप्नोझोइट हा जो टप्पा आहे सुरुवातीचा, ज्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन होता, कुठे होतात? लिव्हरमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. ही तर काय सुरुवातीची स्टेज असणार आहे. त्यानंतर पुढची जी स्टेज आहे जिथे इन्फेक्शन बघायला मिळतं आपल्याला, ते असणार आहे स्पोरोझाइट. स्पोरोझाइटच्या नंतर जे आहे रिप्रोडक्शनची स्टेज आहे. रिप्रोडक्शन स्टेजमध्ये तुम्हाला गॅमेटोसाइट जो आहे तो टप्पा बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा मेरोझोइट स्टेजमध्ये जे आहे पूर्णपणे डॉटर सेल्स या क्रिएट होतात, त्याचबरोबर लाल रक्तपेशीला जे आहे फोडून जे आहे ते बाहेर पडताना आपल्याला दिसून येतात. ओके, तर या सर्व काय आहेत? मलेरियाच्या स्टेजेस आहेत बघा. ठीक आहे, उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96. कोणता आजार हॅन्सनचा आजार म्हणून ओळखला जातो? कुष्ठरोग जे आहे बघा, लेप्रेसी. इव्हन तुम्हाला एवढं जरी माहिती असलं की बॅक्टेरियामुळे हा होतो, आणि बॅक्टेरियाचं जे नाव आहे, जीवाणूचं जे नाव आहे ते काय आहे? मायकोबॅक्टेरियम लेप्री. ठीक आहे, मायकोबॅक्टेरियम लेप्री जे आहे या जीवाणूचं नाव आहे. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे 97. इथे विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या संघात प्रौढ अवस्थेत अरीय सममिती आढळते, परंतु अळी अवस्थेत जे आहे म्हणजे लार्वा स्टेजमध्ये जे आहे द्विपार्श्विक सममिती आढळते? तर बेसिकली जे आहे इकायनोडर्माटा, याच्यामध्ये जे आहे बघा आपलं स्टारफिशचं उदाहरण बघायला मिळतं. तो तारा मासा आहे जो इकायनोडर्माटामध्ये आढळतो. आता आपण जर अरीय समिती बघितली तर आपल्याला ॲडल्ट स्टेजमध्ये बघायला मिळते. ओके, हे जे स्टार लाईक फॉर्मेशन आहे बघा, त्याच्यामध्ये काय आपल्याला अरीय समिती जी आहे ती बघायला मिळते, शरीराची अरीय सममिती. याला आपण काय म्हणतो? रेडियल सिमेट्री असं म्हणत असतो. त्याचबरोबर स्टारफिशमध्ये जी लार्वा स्टेज आहे बघा, या लार्वा स्टेजमध्ये जर आपण इथे बघितलं तर आपल्याला बेसिकली जे आहे बघा या पद्धतीचे आहे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळते, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन जे आहे समान भाग आपल्याला बघायला मिळतात. यालाच आपण काय म्हणतो? बायलॅटरल सिमेट्री जे आहे ते असं म्हणत असतो बघा. शरीराची कशी आहे? द्विपार्श्विक जी आहे सममिती आहे इथे. ठीक आहे, तर इकायनोडर्माटा जे आहे त्याचं उत्तर इथे असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक आहे 98. उत्सर्जनासाठी खालीलपैकी ज्वालाकोशिका जे आहे फ्लेम सेल्स आढळणे हे कोणत्या संघाचे वैशिष्ट्य आहे? ठीक आहे, तर बेसिकली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्या चपट्या कृमी असतात ज्याला आपण प्लॅटिहेल्मिंथिस असं म्हणतो. ओके, तर हे त्याचं उत्तर इथे असणार आहे बघा. त्याचबरोबर ॲनेलिडा, नेमाटोडा आणि अर्थोपोडा असे सुद्धा जे आहेत ते आपल्याला ऑप्शन इथे दिलेले आहेत. आता ॲनेलिडाचा जर आपण विचार केला तर नेफ्रिडिया हा घटक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नेफ्रिडिया. ठीक आहे, तर उत्सर्जन जे आहे बघा, उत्सर्जन जे आहे उत्सर्जनासाठी ॲनेलिडा काय वापरतात? तर नेफ्रिडियाचं जे आहे ऑर्गन इथे यूज केला जातो. नेमाटोडचा जर आपण विचार केला तर नेमाटोड्समध्ये जे आपल्याला ट्यूबुल्स बघायला मिळतात बघा, ट्यूबुल्स लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर अर्थोपोडाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जे आहे आपल्याला मेल्फिजियन ट्यूबुल्स हे बघायला मिळतात. ठीक आहे, जोड्या लावामध्ये सुद्धा जे आहे असे प्रश्न येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 99. इथे विचारलेला आहे की कोणता प्राणी त्याच्या श्वसन अंगाशी जे आहे अयोग्यरित्या जोडलेला आहे? चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर पहिले जे ऑप्शन आहे बघा अर्थवर्म म्हणजेच गांडूळ, इथे बुक लंग्स असं जे आहे ऑप्शन दिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे बघा. तर जनरली जे आहे त्वचेमार्फत जे आहे श्वसन हे अर्थवर्म कडून केलं जातं बघा इथे. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100. इथे विचारलेला आहे बघा साबणामध्ये जी कुजण्याची प्रक्रिया आहे ज्याला आपण रॅन्सिडिटी असं सुद्धा म्हणतो. रॅन्सिडिटी म्हणजे बेसिकली काय? तर जेव्हा ऑक्सिडेशन प्रक्रिया होते, ऑक्सिडेशन प्रक्रिया कशाची होते? तर बेसिकली जे फॅट्स आणि ऑइल जे साबणामध्ये वापरले जातात, जे स्निग्ध पदार्थ जे आहेत जेव्हा साबणामध्ये त्यांचा वापर केला जातो
तर यांच्यामध्ये कुजण्याची जेव्हा शक्यता असते जी ऑक्सिडेशनमुळे घडून येते, तर ह्या प्रक्रिये टाळण्यासाठी कोणते संयुग वापरले जाते? आता हे संयुग याच्यासाठी वापरले जाते कारण की जी साबण आहे ती अधिक काळापर्यंत टिकून राहिली पाहिजे, त्याच्यामधून जे आहे कोणत्या प्रकारचा दुर्गंध जो आहे तो येता कामा नाही. ठीक आहे, तर संयुग कोणता असणार आहे? तर ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी ट्युलिन हे उत्तर त्याचं असणार आहे. ओके, तर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ यामधला जो आहे तो प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे.